नमस्कार, आपण पाहता SBN मराठी आणि मी कुलदीप. SBN मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये विधानसभेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे. आणि या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, सर्व कपड्यांचे ब्रँड्स एकाच छताखाली. डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. आणि सर्व प्रकारच्या फ्लेक्स आणि प्रिंटिंगसाठी सागर डिजिटल लॅब, खंडबाग, सांगली. तर पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आणि आत्ता आपण आहोत महाराष्ट्रामध्ये कायमच चर्चेला गेलेला, राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेला, ज्या जिल्ह्यानं या महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व केलं अशा सांगली जिल्ह्यातल्या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. आणि आत्ता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्या या उमेदवारीबद्दल त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यासोबत आहेत नेताताई केळकर. त्या सुरुवातीला सांगतील की या 5 वर्षांमध्ये इथं BJPच्या माध्यमातून आमदार म्हणून या ठिकाणी निवडून असताना आपण काय विकास केलात, आपल्या प्रतिनिधींनी या मतदारसंघामध्ये काय कामं केलीत सांगा. 2014ला परिवर्तन झालं आणि सांगली ही इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधीरदादा गाडगे निवडून आले. त्यावेळेला महापालिका आमच्याकडे नव्हती, पण सुधीरदादांनी आल्यापासून सांगली सिव्हिल हॉस्पिटलला 15 कोटीचा निधी देऊन आज सिव्हिलचं नूतनीकरण आणि नवीन भाग काम पूर्ण झालेलं आहे. दुसरा महत्त्वाचा उड्डाणपूल जो रेल्वेवरचा विश्रामबागचा गेले 25 वर्ष तिथं ही लोक स्कायवॉक करणार होती असं आम्ही ऐकून होतो. काही घडलं नाही. आज तो उड्डाणपूल पूर्ण झाला आहे आणि ज्याच्यामुळं त्यांना कार्यसम्राट ही लोकांनी नाव द्यायला सुरुवात केली. असे सांगली शहरातले प्रमुख रस्ते, गटारी, काही ठिकाणी सभागृहाची मागणी होती, ती सभागृह झाली. आणि अशा पद्धतीनं जवळजवळ सांगली पेठ रस्तासुद्धा नॅशनल हायवेमध्ये धरायला लावला आणि पासपोर्टचं सुद्धा कार्यालय चालू झालं. आज ज्या सांगलीच्या वसंतदादांच्या नावानं ही सांगली ओळखली जाते, यांची जन्मशताब्दी कधी आली आणि कधी गेली हे सुद्धा कळलं नाही लोकांना. खरं तर ते चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं, तेही घडलं नाही. पण आमच्या आमदारांनी जे 1000 कोटीचा हे लोक हिशोब मागतात त्याच्यामध्ये मोठमोठे नॅशनल हायवे आणि आत्ता महापालिकेला आजपर्यंत 2 कोटी म्हणजे सगळ्यात जास्त. महाआघाडीची सत्ता जयंत पाटील अर्थमंत्री असताना आले त्यावेळेला ह्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. आता 100 कोटीच्या वर्क ऑर्डर देऊन कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं ह्यांना जो लोकांना बदल दिसतोय, आज व्हिसा, पासपोर्ट ही कामं 6-6 महिने पुण्याला जावं लागायचं, आज इथं कार्यालय आपल्या इथे पोस्ट ऑफिसमध्ये सुरू झालं. त्यामुळे आमदार म्हणून जो रुग्णांना सहाय्यता निधी 250 लोक आहेत, फक्त सांगलीतले नाहीत, आसपासच्या परिसरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिले गेले. त्याच्यामध्ये आम्ही ऑनररी मॅजिस्ट्रेटची दिली गेली. ही सगळी कामं त्यांच्या कार्य अहवालामध्ये आहेत. आणि फक्त आणि पुरामध्ये 2005चा पूर आणि आता आमचा 2019चा पूर. 2019च्या पुरामध्ये स्वतः गिरीश महाजन, मुख्यमंत्री, ही सगळी मंडळी इथं आली. 2005ला फक्त 2000 दिले होते, आता 5000 रोख, 10,000 खात्यावर. आता खात्यामध्ये काहींचं त्यांचं लिंकअप नाही आहे, काही बँकेचे प्रॉब्लेम आहेत, काही लोकांना मिळालंय, काही लोकांना मिळतंय. पण हे 10,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. 12 बलुतेदारांना आम्ही मागणी केली ती 50,000 रुपये जास्तीत जास्त नुकसान भरपाई. आणि अजून व्यापाऱ्यांच्यामध्ये त्याचा समावेश होतोय. गोरगरिबांची जी घरं पडली आहेत ती प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आम्ही सगळी बांधून देणार आहे. 30,000 मीटर्स बदलली पूर्णपणे. 400 ट्रान्सफॉर्मरमधले आम्ही जवळजवळ 150 ट्रान्सफॉर्मर्स बदलले. 8 दिवसात लाईट, पाणी, सगळ्या सुविधा चालू झाला. इतकं युद्ध पातळीवर सफाईचे लोक मुंबईवरनं आले, 2000 लोक आले. एवढा विजनरी असलेली पुराची व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीने केली. आणि जनकल्याण आणि स्वतः गाडगे आणि त्यांच्या पत्नी या सगळीकडे किट वाटप करत होत्या, कपडे वाटप करत होत्या. आणि लोकांना काढण्यासाठी शेवटी कसं आहे की तिकडे जाऊन पाण्यात पोहून गिरीश महाजन गेले आणि इकडे बसून लोकांना जे अन्नधान्य पुरवायचं काम हे आमदारांनी केलं. त्यामुळं ह्या आमदारांना आता मला काही म्हणजे चिंताच नाही आहे. 1 लाखाच्या वर आम्ही नक्की निवडणार, मला त्याच्याबद्दल काही संदेह नाही.
विकासाच्या जोरावरती 1 लाखाच्या वरती ते निवडून येणार म्हटल्यात. महापौराचा विषय येणार आहे, खळबळजनक विषय आहे, त्याच्यावरती सर्वजणच बोलतील. पण काँग्रेसचे या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत करीमभाई मला सांगा, पुढे या करीमभाई, मला सांगा, एवढ्या 5 वर्षामध्ये खरंच विकास झाला आहे का? उड्डाणालाच असेल, सिव्हिल हॉस्पिटल सांगितलं असतील, ह्या गोष्टी खरंच पटतायत का? 100 कोटीचं त्यांचं सांगणं आहे, तुम्ही काय सांगाल? मगाशी नीताताई केळकरांनी बोलले की आमदारांनी 5 वर्षामध्ये सिव्हिल हॉस्पिटलपासून राष्ट्रीय महामार्ग जो पेटनाक्याचा याचा तरी उल्लेख केला. सिव्हिल हॉस्पिटलला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता. त्या निधीवरच ह्या लोकांनी नारळ फोडून त्या ठिकाणी नूतनीकरण केलेलं, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. आणि हे काम मूळचं काँग्रेसवाल्याने केलेलं आहे. आत्ता फक्त श्रेय लागत्या दृष्टिकोनातून सरकार यांचा आल्यानंतर या लोकांनी मंत्र्यांना त्या ठिकाणी नारळ फोडून बाकीची कामं विस्तारीकरण केलेलं आहे. पण निधी हा आमचा मूळचा आहे, प्रतीक पाटलांनी निर्माण केलेला. दुसरं गोष्ट, आता त्यांनी सांगितलं की हा पेटनाक्याचा महामार्ग आमदार गाडगे यांनी जोडला. मला सांगा, हा पेटनाक्याच्या रस्त्याची स्पेसिफिकेशन काय आहेत बघा. लोकांचे जाणारे कंबरडे मोडण्याचा धंदा आणि गाड्याचे असणारे स्पेअर पार्ट तुटण्याचा, अपघात घडण्याचे प्रकार वाढलेले आहेत. हेच गाडी यांनी काम केलंय का? हे आपल्याला नाकारून चालणार नाही. हे वस्तुस्थिती बघितली गेली पाहिजे. हा उडाणपुलाचा जो विषय आहे, माजी केंद्रीय मंत्र्यानं पहिल्या टर्ममध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता आणि तिथून त्याची पूर्तता परिपूर्ण झाल्यानंतर, आम्ही पराजित झाल्यानंतर नव्याने खासदार आले आणि हे आमदार झाले. कावळा बसायला ढापी तुटायला आला, असा आमचा योग आला. पण त्याची देखील निधीची पूर्तता आणि मागणी करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून प्रतीक पाटलांनी केली होती. या लोकांनी नंतर हे श्रेय लाटण्यासाठी उडाणपुलाचे हे केले. उडाणपुलाच्या मध्ये कुठं दिवे लावले आहेत मला सांगा, कुठं खांब आहेत मला सांगा. फक्त आचारसंहिता लागू नये, आपल्या पदरात हा काम पडलं पाहिजे म्हणून उद्घाटन घेऊन मोकळे झाले. त्याला रिलिंग आणि त्याला मध्ये कुठं स्ट्रीट गार्ड लावलेत मला सांगा, 3 वे 4 वे जे दिवे पाहिजेत ते नाहीत. उद्घाटन होऊन माणसं अपघातात मिली तर हरकत नाही, पण उद्घाटन झालं पाहिजे आणि आमच्या पदरात हे फळ मिळालं पाहिजे. हा दृष्टीने त्यांनी केलेला आहे. 5 वर्षामध्ये गुंटेवारीचा भाग असेल, हा बाकीचा महापुराच्या डोहामध्ये त्यांनी किट वाटले, हे म्हटलेत. जेवढे किट वाटायच्या कार्यक्रमामध्ये महापालिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताशी धरून काही गोष्टी घडल्या, त्यासाठी लोकांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. यामध्ये ही माणसं त्यात सापडले गेले आहेत. जेवणाळीची बिलं जी काढली गेली साध्या कागदावरती, त्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय, त्यात ही सापडलेले आहेत. कसलं महापालिकेचा कारभार चाललाय हे आपण आता वस्तुस्थिती बघतोय. आपण काय ते महापुराच्या डोहामध्ये माणसं ब्रह्मणामध्ये पडली, हंबरडा फोडून, टाहो फोडून रडून सांगतात की मला वाचवा, मला वाचवा. त्या ठिकाणी वाचवण्यासाठी कोणाला नाही. महाजनाचं नाव घेतले की त्यांनी जाऊन त्या ठिकाणी होडीतनं मदत केली. हे होडीतनं सेल्फी काढून हसत होते आणि माणसं मरलेत, मेले मड्यावरचं टाळू खाण्याचा श्रेय लाटण्यासाठी फोटो काढून लोकांना सेल्फी दाखवत होत्या. अरे ही वस्तुस्थिती बरोबर नाही. इतका घाणेरडा प्रकार. राज्यकर्ते सत्ता आमची देखील होतील, पण तेवढ्या खालच्या पातळीला जाऊन मेलेल्या माणसांच्या सुखदुःखामध्ये त्यांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे. त्यांचा कुटुंब निराधार झालाय, चुलीत पाणी नाही, घरं पाण्यात बुडालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण श्रेय लाटण्यासाठी गाडीत बसून हसतोय आणि सगळं जग बघते सेल्फीमध्ये, तुम्ही हसताय, तुमच्या डोक्यात दुःख नाही. अरे तुम्ही आनंदाच्या सागरात बुडून उल्हासाच्या गटाने खाऊन याचा श्रेय लाटण्यासाठी पाण्यात गेला. दुःखामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पाण्यामध्ये जाऊन लोकांना वाचवण्याचं काम केलं आणि लोकांना तारण्याचं काम केलं, लोकांना मारण्याचं काम केलं नाही. हे जे बोललेलं आहे थोतांड आहे, मतं मागण्याचा धंदा आहे. याला जनता सांगलीची ह्याला थारा देणार नाही. आणि या मागच्या कालखंडामध्ये जरूर एखाद्या तो आमचा पराभव झाला असेल, पण आता हा भ्रमाचा भोपळा त्यांचा जो आहे की आम्हीच येणार, हे असं होऊ शकत नाही. स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये सर्व जाती धर्माला मायेच्या उदार पंखाखाली कोणी सावरलं असेल, काँग्रेस पक्षानं चाललंय. आणि काँग्रेस पक्षाची नीती धोरणं या जिल्ह्यामध्ये वसंतदादाचा काँग्रेसचा बालेकिल्ला पण मजबूत ठेवण्याचं काम भविष्यामध्ये जनता करेल, एवढीच अपेक्षा आहे. भारतीताई त्यांनी म्हटले की हे विकासाचं ढोंग आहे, फक्त प्रतीक पाटलांच्या काळामध्ये निधी आला, आपण फक्त नारळ फोडले. महापुरांच्या विषयावरती आपण नंतर येणार आहे, पण बाकीच्या गोष्टींमध्ये खरंच विकास झाला आहे का, काय सांगाल? आमच्या बंधूंनी आता जे सांगितलं त्याबद्दल मला खोडून काढायचं आहे. 50 वर्ष यांच्याकडे सत्ता होती, मग 50 वर्षात सांगलीचा विकास का झाला नाही त्याचं उत्तर द्यावं. आणि आमच्या नेत्या नीताताईंनी जे सांगितलं त्याचा हिशोब आधी त्यांना द्या म्हणा. 50 वर्षाचा नाही, 50 वर्षाचा हिशोब नंतर देतील. पहिल्या 5 वर्षाचा तुम्ही हिशोब द्या. तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याच्यावरती पुन्हा आपण त्याकडे येऊ.
50 वर्षात काय केलं नाही म्हणून आमच्या नेत्या नीताताईंनी सांगितलं की 5 वर्षामध्ये आमच्याकडे सत्ता आली, त्या कार्यकाळात जे आमदार सुधीर दादांनी काम केलं, जनतेनं ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली आहे आणि जो विकास केला आहे तो आता या मताच्या रूपानं आमच्या समोर येणार आहे. आम्ही प्रचंड मतानं विजयी होणार आहे. विकास कामं प्रचंड मतानं ठीक आहे. याच्यावरती आत्ता जे रस्त्याचा प्रश्न सांगितला, प्रतीक पाटलांच्या काळामध्ये निधी आला होता, त्या विषयावर बोला. त्यांनी जे सांगितलं, माजी खासदार आमचे प्रतीक भाऊ पाटील यांनी काम केलं, ते जर काम केलं असतं तर सांगली केव्हाच रस्ते स्वच्छ, चांगले आणि सुंदर झाले असते. आम्ही 5 वर्षामध्ये आज जे सांगलीचा चेहरा मोहरा बदलला तो केवळ गाडगे यांच्या काळात. आज त्यांच्या घरासमोरचा जरी रस्ता बघितला खासदारांच्या, तरी तो सुद्धा रस्ता धड नाही आहे. ठीक आहे, 1 मिनिट येतो तुमच्याकडे. मनसेचे जिल्हे स्थानिक सावंत या ठिकाणी आहेत. मला सांगा की सांगलीचा चेहरा मोहरा बदलला असं ते म्हणतात, खरंच बदललाय का सांगली चेहरा मोहरा? काय वाटतंय? खोटं बोलतायत, धादांतंत खोटं बोलतात. सांगलीचा चेहरा मोहरा नाही, पार्टी ऑफ डिफरंट म्हणणारे भाजपवाले भ्रष्टाचाराने स्वतःच बरबटलेले आहेत आणि भ्रष्टाचाराची लोक आपण बघतोय महाराष्ट्रभर ही कशी पक्षात घेत आहेत. आज आत्ताचाच विषय आहे, जेवणामध्ये यांनी बिलं खाली, पैसे खाल्ले. लोक पुरामध्ये तडफडत होती, मरत होती, त्यांना स्वयंसेवी संस्था, आमच्यासारखे पक्ष, भरपूर लोकांनी मदत केली. त्याची बिलं ह्या लोकांनी काढली आणि ह्यात सगळे नगरसेवक सामील आहेत. आणि मग आमदारांनी काय केलं? आमदारांचा अंकुश आहे का? आणि आपण जर सांगलीचा विषय बोलायचा असेल तर वेगळं असं काय केलं सांगा? पुलाचा आता विषय नाही बोलले, कुणाच्या काळात मंजूर होता आणि कुणाच्या काळात पूर्ण झालाय. पूल सोडून दुसरा काय विषय वेगळा केला? केवळ रस्ते गटारी करणे हे आमदाराचं काम आहे का? मग नगरपालिकेचं काय काम आहे? निधी यापूर्वी पण आला होता, आता पण येतोय, ते काम आहे शासनाचं. पण वेगळं असं धोरणात्मक काय केलं? एकही काम ह्या सांगली शहरामध्ये धोरणात्मक झालेलं नाही. हे आमदारांचं फेल्युअर आहे. राहिला विषय पुरामध्ये सेल्फी किंवा काय, हे फक्त फोटो सेशन, जाहिरातबाजीचं सरकार आहे, त्यासाठीच ते करतात. आम्हाला गिरीश महाजनांशी काही घेणं देणं नाही. मुख्यमंत्री हवेतनं फिरून गेले. आज मला सांगा, देशामध्ये अनेक ठिकाणी महापूर आले, अनेक ठिकाणी महापुराच्या विषयाकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेकडे पण येणार आहे. शिवसेनेचे या ठिकाणी जिल्हा उपप्रमुख आहेत. मला सांगा की त्यांनी म्हटले की सांगलीचा विकास झालेला नाही, मॅडमनी सांगितले की सांगलीचा चेहरा मोहरा बदलला. तुम्हाला काय वाटते, महायुतीचा घटक पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? खरंच सांगली चेहरा मोहरा बदललाय, सगळे प्रश्न सुटलेत? सांगलीचा चेहरा मोहरा बदलला आहे म्हणण्यापेक्षा सांगलीमध्ये जे शाश्वत काम करणं गरजेचं होतं, जे रस्त्याच्या बाबतीत कामं करणं गरजेची होती, ती झालेली आहे. रस्त्याची कामं झाली आहेत का? तर 100% झालेली आहे. पण ह्या पुरामध्ये काही रस्ते उखडलेसुद्धा गेलेले आहेत. याची चौकशी 100% होईल. युतीतला घटक पक्ष म्हणून आम्ही जी भूमिका मांडल्या, जे विश्रामबाग पुलाच्या बाबतीत मी स्वतः विरोध केला होता. पुलाच्या बाबतीत काही तांत्रिक गोष्टी आहेत, त्यात आमदारांचं अपयश आहे असं नाही, पण पूल झाला, त्या पुलाची गरज होती. पण त्यातनं ज्या गोष्टी साध्य करायच्या होत्या त्या झाल्या. या पुलाच्यासाठी त्या रेल्वे ब्रिजखाली थांबावं लागत होतं, ते झालं. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्यानंतर रस्त्याच्या उजव्या डाव्या बाजूला जे रस्ते व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तिथल्या खोकीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, तो पेंडिंग पडला आहे. त्यातल्या 88 खोकीधारकांचं पुनर्वसन झालं, 46 खोकीधारकांचं पुनर्वसन व्हायचं राहिले. त्यात काही माझे समर्थक, काही माझे खोकीवाले किंवा अन्य काही खोकीवाल्यांचे प्रश्न आहेत, त्यासाठी तो विषय पेंडिंग आहे. तो ह्या निवडणुकीनंतर संपून जाईल. तिसरी गोष्ट अशी आहे की महापुराच्या बाबतीत सगळेजण टाळू फोडत आहेत. यातले किती जण ह्या महापुरात, आपण जिथं उभारलोय तिथं 8-9 फूट पाणी होतं. हा मॉल टोटली सगळा पाण्यात गेला होता. सांगलीची जनता जवळजवळ 80% जनता ही पाण्यात होती. पण शिवसेनेनं शिवसहाय्याच्या माध्यमातून जी काय शाळेची दप्तरं असतील, खाण्याचे साहित्य असेल, कपडे असतील, धान्य असेल, जे काय वाटायचं ती पूर्ण जबाबदारी शिवसेनेनं या सांगली शहराची, या सांगली शहरातल्या विधानसभा क्षेत्रातल्या जी काही बाधित झालेली गावं आहेत, मग हरिपूर असेल, पद्माळ असेल, कर्नाळ असेल, आणि नांद्रे असेल, अंकली असेल, धामणे असेल, या गावात मदत पोच केलेली आहे. ठीक आहे, महापुराचा विषय सेन्सिटिव्ह राहणार आहे. त्या ह्या इथल्या मतदारसंघातला प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहणार आहे महापूर. त्या विषयाकडे आपण थोड्या वेळा नंतर येणार आहे. ॲडव्होकेट अमित शिंदे आहेत. मला सांगा की महापूर सोडून इथल्या सांगलीतल्या ह्या मतदारसंघातल्या आणि काय अडचण आहेत? रस्ते संदर्भातले असतील, पुलाच्या संदर्भातले असतील, महापालिकेसंदर्भातले असतील, हरित न्यायालयाचे असतील, अतिक्रमणाचे असतील, अनेक विषय तुम्ही सुधार समितीच्या माध्यमातून मांडलेले आहेत. खरंच विकास झाला आहे का? सांगलीचा चेहरा मोहरा पाहायला का बदलला आहे का? नाही, आत्ताच नेता सांगितलं सिव्हिल हॉस्पिटलला निधी दिला. बांधकाम म्हणजे विकास नाही आहे. मूलभूत कुठल्या समस्या सोडवल्या? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण असतात त्यांना स्वच्छता महत्त्वाची असते, त्यासाठी इन्फेक्शन कंट्रोल राऊंड दर 15 दिवसांनी घ्यावा लागतो.
नीताताईंनी सांगावं मला इन्फेक्शन कंट्रोल राऊंड किती महिने झाले मी घेतलेलं नाही आहे. इन्फेक्शन कंट्रोल राऊंड घेतलेलं नाही. सिव्हिलमध्ये ॲडमिट होणारा पेशंट हा आणखीन जास्त आजारी पडतो, त्याचं काय तुम्ही सांगा. त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. सांगलीतलं RTO कार्यालय सावलीला नेऊन बसवलं. इथली कार्यालय सांगलीच्या बाहेर चाललेत. सांगलीमध्ये कार्यालय येत नाही आहे. या सांगलीमध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र येणार होतं. आमदार मूग घेऊन गप्प बसले. विधानसभेमध्ये आमदारांचं काम हे गटारी करण्याचं नाही आहे, तर विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्याचं काम आहे. विधानसभेमध्ये विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न आमदारांनी मांडला नाही आहे, त्यामुळे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरकडे जात होतं. ते विद्यार्थ्यांनी आंदोलन करून ते थांबवलं आणि सांगलीमध्ये आणलं. हे सांगतात की आम्ही निधी दिला नाही आहे, 50 वर्षात काम केलं नाही आहे. पण विसरतात 50 वर्षामध्ये 5 वर्ष तुमची सुद्धा आहेत. मग तुम्ही सुद्धा निष्क्रिय होता काय? आणि रस्त्याबद्दल आणि याच्याबद्दल बोलतायत ही तोंडाला पानं पुसण्याची काम आहेत. कारण रस्त्याचे बद्दल सांगायचं झालं तर 80 फुटी रस्त्याचं एक गाजर सगळ्यांना दाखवतात. 80 फुटी रस्ता मी स्वतः इथं तानाजी सावंत आहेत या ठिकाणी, तर लोकांनी उभा राहून इस्टिमेट घेऊन रस्ता तयार करून घेतला, तो चांगला झाला. बाकीचे रस्ते चांगले काय झाले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही रस्ते तयार केले, लोकांच्या तोंडाला पानं पुसली. आज घनश्याम नगरमध्ये जाऊन बघा, निवडणुकीच्या आधी रस्ते तयार केले, मतं घेतली आणि आता ड्रेनेजसाठी करायला लागलेत. मग तुमचं डोकं चालत नव्हतं का? आधी ड्रेनेज करावं मग रस्ते करावे. आमदारांनी घोषणा केली महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी की शामराव नगरचं विश्रामबाग करू. आज विश्रामबागचं शामराव नगर झालेलं आहे. तानाजी सावंत साहेब इथं साक्षीला आहेत, त्याच्यासाठी आंदोलन केलेले आहेत. शिवसेनेनं फक्त सांगा तुम्ही मनापासून प्रचारात आहे का, एवढं तर तुम्ही सांगा. शिवसेना प्रचाराच्या मुद्द्याकडे येणार आहे, प्रचाराच्या मुद्द्याकडे येणार आहे. त्यांनी जे सांगितलं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दुरावस्थेचा प्रश्नाकडे नंतर जाणार आहे. 5 वर्षात तुम्ही काय केलं हा विषय नीताताई गेलेत बहुतेक, तुम्ही उत्तर द्या. त्यांनी जे सांगितलं आता सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने बोललेत ते त्या संदर्भात बोला, रस्ते संदर्भात बोला. शामराव नगरमध्ये बद्दल आमचे बंधू अमितदादा शिंदे बोलले, पण शामराव नगरची दुरावस्था कुणी केली हे सगळ्या सांगलीकर जनतेला चांगलं माहिती आहे. अगदी बरोबर आहे, पण दादा म्हणाले की शामराव नगरचं विश्रामबाग करू, त्याचं काय झालं? सांगलीचं विश्रामबाग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातले 50% काम झाले, उर्वरित 50% काम आता सुरू आहे. आणि त्यामुळं जोरात बोलतील, येत तुमच्याकडे येतात, फक्त त्यांना बोलू दे. हे बघा, कांगावा करून आणि ओरडून हे काही सिद्ध होत नसते. जनतेला चांगलं माहिती आहे की शामराव नगरची दुरावस्था कुणी केली आणि त्याची चांगली व्यवस्था कुणी केली हे सगळ्या सांगलीकर जनतेला माहिती आहे. आणि ही निवडणूक आम्ही निश्चितपणे शामराव नगरमध्ये मोठं मताधिक्य घेतल्यावरच त्याचं उत्तर आमच्या विरोधकांना मिळणार आहे. आणि त्याबरोबर सांगलीचा जो विकास चालू आहे ह्याच्यामध्ये आता कांगावा करून काहीही होणार नाही. ठीक आहे. आता भारतीताईंनी सांगितले की सांगलीचा विकास चालू आहे, सांगलीचा विकास चालू आहे म्हटले. नगरसेवक या ठिकाणी आहेत, अभिजित मला सांगा काय सांगाल या विषयावर? ज्या मुद्द्यावरती आता भारतीताई म्हणाल्या की शामराव नगरच्या बाबतीत त्यांनी आता सकारात्मक भूमिका घेतली आहे, तर मला आता तुम्हाला सांगायचं आहे, चालू वर्षीचं बजेट यांच्या सत्तेमध्ये असताना सभापतींनी ज्या वेळेला सादर केलं महासभेसमोर, ते सादर करत असताना आम्ही त्यांना सांगितलं होतं की सदर गुंठेवारी भागाच्या विकासासाठी तुम्हाला वाढीव निधी द्यावा लागेल आणि त्यासाठी म्हणून शामरावनगरसाठी विशेष तरतूद किंवा गुंठेवारी भागामध्ये जिथं सांडपाण्याचा निचरा नाही अशा ठिकाणी विशेष तरतूद द्यावी लागेल. त्यासाठी आम्ही भीक मागो आंदोलन केलं, झोळी घेऊन आंदोलन केलं. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्यांनी या दावा केला की आम्ही शामरावनगरचं विश्रामबाग करू यासाठी आम्ही आता प्रक्रिया सुरू आहे, तर त्यांनी सुद्धा 1 रुपया सुद्धा निधी न देण्याचं म्हणजे हे दाखवलं नाही, औदार्य दाखवलं नाही. तेवढा सुद्धा उदारपणा यांच्याकडे नाही. यांचं बजेट आता जर तुम्ही आणलं तर त्यामध्ये शामरावनगरसाठी 1 रुपया नाही. आणि त्याच वेळेला मला तुम्हाला सांगायला निश्चित अभिमान वाटतो, याच्या अगोदर 1 मिनिट आम्हाला देत, याच्या अगोदरचे महापौर मान्य अरुणभाई शिकलगार यांच्या काळामध्ये त्याच शामरावनगरसाठी 4 कोटी रुपयाची तरतूद त्यावेळी केली गेली होती. ती खोडून काढून त्यांनी 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. हे जर वस्तुस्थिती नसेल तर जनता ऐकते. मुद्दा लक्षात आला. शामरावनगरचा खरंच गंभीर प्रश्न आहे. गुंठेवारीचा प्रश्न असेल, तिथल्या पाणी निचऱ्याचा प्रश्न असेल, भीक मागो आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी केलं होतं. अशरफबाई या ठिकाणी आहेत. मला सांगा त्यावेळेस काय घडलं होतं आणि आता परिस्थिती सुधारलेली आहे का? विश्रामबाग झालंय का शामरावनगरचं? ज्या लोकांनी आता मंचावर या ठिकाणी शामरावनगरबद्दल टीका केली आहे, शामरावनगरबद्दल जे प्रश्न मांडले आहेत, माझं खुलं आव्हान आहे सगळ्या मंचावरनं. शामरावनगरमध्ये माझा अर्धा परिवार राहतोय. 15 फूट पाणी ज्या रस्त्यावर होतं, जो हॉटमिक्स रस्ता गेल्या 6 महिन्यापूर्वी आमदार सुधीर गाडगे यांच्या फंडातनं झाला, त्याचा एकही कण डांबरीवरचा उखडलेला नाही. मुद्दा नंबर 1. विश्रामबाग सारखं दुसरं शामरावनगर हे फक्त सुधीर दादा गाडगेने करून दाखवलं आहे. हे यश जे आहे
ही विकासाची कामं यांना पचनी पडत नाहीत. यांनी आता ॲसिडिटीचं औषध खावं, आपलं अपचन आणि ॲसिडिटी थंड करावी, कारण की एवढा मोठा विकास या 5 वर्षामध्ये झाला आहे तो यापूर्वी कधी झाला नाही. आदरणीय ज्येष्ठ नेते या ठिकाणी करीमबाईंनी मुद्दा मांडला की केंद्रीय मंत्री ज्यावेळेस केंद्रीय मंत्री या जिल्ह्यात होते, राष्ट्रवादी काँग्रेसनं फक्त आणि फक्त लोकांना आश्वासनं दिली, त्या जागेचं टेंडर निधी आणला, पण सत्यता काही त्यात सत्य. त्यांचं मत आहे असं की 1 रुपये आता जे ह्या नगरपालिकेने शामराव नगरसाठी 1 रुपयाही दिला नाही असं त्यांचं मत आहे. अभिजितने सांगितलं ते मला 1 रुपयाही खर्च शामराव नगरसाठी दिलेला नाही. शामराव नगरमध्ये एकूण 19 कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित 10 कोटी रुपये पाण्याचा निचरा करण्यासाठी स्पेशल तरतूद करून आचारसंहिता संपली, विधानसभा संपली की 10 कोटी एक्स्ट्रा त्या ठिकाणी 19 कोटी 10 कोटी एक्स्ट्रा अजून देण्याचं सांगितलंय. ॲडव्होकेट या ठिकाणी येतो, ॲडव्होकेट अमित आहे त्या ठिकाणी येतो, ॲडव्होकेट अमित बोलतील या विषयावरती. बोला. येतोय तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे येतोय तुम्ही बोला. शामराव नगर मध्ये भारतीय जनता पक्षाने सांगावं की शामराव नगर मध्ये तुम्ही पाण्याच्या निचऱ्याचं बोलता, तुम्ही तिथले नाले खुले करणार का? आणि दुसरं या ठिकाणी मॅडमने सांगितले की आम्ही निधी दिला, लोकांना किती तोंडाला पाणी पुसता. आज आमदारांनी त्यांची पुस्तिका प्रसिद्ध केली, कुठे कुठे निधी दिला. मला सगळ्यांना सांगायचंय, माधवनगरला वेगळा निधी आणि मौजे माधवनगरला वेगळा निधी असं पुस्तक काढलंय. अरे कशा लोकांनी तोंडाला पाणी पुसता? माधवनगर आणि मौजे माधवनगर ही 2 गावं कुठनं तुम्ही काढली, ह्याचा शोध कुठनं घेतला, ह्याचं उत्तर द्या. आणि पहिल्यांदा हे जे आता सांगतायत, यांनी सांगितलं निधी दिला, यांनाच माझा प्रश्न आहे. तुम्ही महिनाभरापूर्वी चिखलवाडी गावकऱ्यांना आंदोलन केलं, ज्यांनी आंदोलन केलं ते पक्षात बदल झाल्यानंतर लगेच कौतुक करावं लागतं. येतोय तुमच्याकडे त्या भागाचं प्रतिनिधित्व कधीतरी तुम्ही केलंय. एक मिनिट या भागाचं प्रतिनिधित्व तुम्ही कधीतरी केलं होतं. काय परिस्थिती आहे नेमकी, झालाय का विकास तिथं? शामराव नगरची इलेक्शन झाली तेव्हा चिखलवाडी ग्रामपंचायत करू अशा पद्धतीने वक्तव्य केलं होतं असणबाईंनी. गळ्यात मफलर घातल्या लगेच शोंगाय झाला. अरे काय एक कण सुद्धा उखडला नाही. काय पद्धत आहे का बोलायची? अरे मफलर लगेच तुमच्यात बदल होणार. चिखलवाडी सिव्हिल हॉस्पिटल चौक बघा, मृत्यूचा सापळा झालाय. सिव्हिल हॉस्पिटल येतोय तुमच्याकडे आश्रयबाई येतोय, विनयताई या ठिकाणी आहेत, तुम्ही सांगा. बोला. ते म्हणतात मुंबईचं इथं काढू नका, हे तर काश्मीरचं 370 कलम इथं भेटतायत. 370 वर महाराष्ट्राची इलेक्शन नाही विषय येणार आहेत. सध्या सांगली विधानसभा मतदारसंघासंदर्भामध्ये बोलायचं आहे. 370 कलम काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचायचं आपल्याला. येतोय आपल्याकडे. मला शिवसेनेचे शंभूराज या ठिकाणी आहेत, तुम्ही सांगा काय सांगाल या विषयावर. गुंटेवारीचा भाग आता अमित शिंदेनी मांडला, आमचे दोस्त अजितनी मांडला, त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत त्यांनी मांडला. साहेब, ज्या शामराव नगरची चर्चा होते ते शामराव नगर हे वसंतदादांच्या भावांचं आणि विष्णू अण्णांच्या वडिलांचं नाव आहे. या शामराव नगरचे उद्गाते कोण आहेत ते पहिला सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले यांचे नेते, नगरसेवक, नगरविकास खात्यातले अधिकारी, तलाठी, ह्या सगळ्यांचं जर पाप काय असेल तर ही गुंटेवारी आहे. ही गुंटेवारी ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काळातच निर्मिती झालेली आहे. एक जोरदार करीम भाई तुम्ही उत्तर द्या, काय आहे ते पाप? हे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे म्हणतात. बोला. शामराव नगर बोला. पटलं बोला की हे बघा, शामराव नगर जे आहे, 1-2 मिनिट, शामराव नगर जे आहे, 2 मिनिट, शामराव नगर जे आहे, शामराव नगर हे नाव जे आहे हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे मोठे बंधू शामराव बंडूजी पाटील यांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. शहरामधली जी मध्यवर्ती भागातली जागा संपल्यानंतर गोरगरिबांना जागा मिळावी यासाठी तत्कालीन नगराध्यक्षांनी शामराव नगरची स्थापना करून काँग्रेसच्या रूपामध्ये लोकांना जागा वाटली आणि त्या भागाचा विकास करून शामराव नगर विस्थापित केलेला आहे. ह्या लोकांचं जे आहे आज ही सांगतात, आज माझे मित्र अशरफ अंकर सांगतात, अशरफ अंकर काँग्रेसनं पुसली खरी पाण्यात तोंडाला राष्ट्रवादी काँग्रेस पुसली फक्त. आज अशरफ अंकर सांगतात की तिथल्या रस्त्याचा एक कण निघालेला नाही. यापूर्वी त्याचं नामकरण चिखलवाडी याच लोकांनी ठेवलं होतं. आज वस्तुस्थिती जी आहे चिखलवाडी याच लोकांनी केलं होतं. पक्षप्रवेश केल्यानंतर आता रस्ते सुधारलेत असं त्यांचं म्हणणं आहे. या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी व्यतिरिक्त या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत. आधी प्रवक्ते म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. महाआघाडीच्या वतीने लोकसभेला इथला उमेदवार सुद्धा त्यांनी दिला होता. नेमकी काय परिस्थिती आहे शहरातली आणि या शामराव नगर आणि सर्व परिसरातली?
एकंदरीतच म्हणजे महापुराच्या बाबतीत बोलायचं झालं तर महापुराला सर्वस्वी जसा निसर्ग जबाबदार आहे तसं भारतीय जनता पक्षाचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुद्धा महापुराला जबाबदार आहेत. कारण का महापूर निसर्गानं प्रचंड पाऊस पडला त्यामुळे महापूर येणार होता, पण महापुरानंतर जी होणारी हानी आहे याला जी हानी झाली ती टाळता आली असती ती इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला ते कळाले नाही. 9 तारखेला ज्यावेळी ब्रह्मनाळची घटना घडली त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राला कळालं की या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महापूर आहे, 17 लोक बळी पडलेत. मी स्वतः कलेक्टरना इथल्या लोकप्रतिनिधींना सांगितलं होतं की बोटी मागवाव्या लागतील, एनडीआरएफ मागवावं लागेल. 2005ला पहिल्या दिवसापासून एनडीआरएफ लष्कर होतं म्हणून महापूर त्या काळामध्ये एकही मनुष्यहानी झाली नाही. या काळात मात्र कुणाला माहीतच नव्हतं, महाराष्ट्राला कळालंच नाही या सांगली जिल्ह्यामध्ये महापूर आहे. ज्यावेळी 17 लोकांचे जीव गेले एका महिलेनं, तर तुम्ही महाराष्ट्रानं सगळ्या बघितलं ते करून दृश्य की हातामध्ये एक लहान मुलगी घेतली, सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं शेवटपर्यंत मरेपर्यंत ते बाळ सोडलं नव्हतं आणि महाराष्ट्र हेलावला आणि त्या हेलावलेल्या घटनेला पाहून त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये सगळं लष्कर आलं. ह्याला जबाबदार कोण? भारतीय जनता पक्ष आणि इथला लोकप्रतिनिधी, इथलं प्रशासन. जे प्रचंड हानी झाली, लोकांची मानसिकता अशी होती की 2005 पूर्वी 5ला जो महापूर आलाय त्याच्यापेक्षा जास्त महापूर येणार नाही, पण माझ्यासारख्या ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत होतं. सातारा जिल्ह्यात पडणारा पाऊस, सांगली जिल्ह्यात पडणारा पाऊस यामुळं 2005 पेक्षा मोठा महापूर असणार आहे आणि त्यामुळं लोकांच्या डोक्यातनं काढायला पाहिजे की 53 फुटापेक्षा जास्त पाण्याची पातळी होणार आहे. त्यामुळे तुम्ही घरं सोडा, सामान बाहेर काढा, जनावरं बाहेर काढा, पण लोकांची मानसिकता बदलण्यात प्रशासन अपयशी झालं. त्यामुळे लोकांनी 2005ला जेवढा महापूर होता त्या लाईनमध्ये सगळं सामान ठेवलं म्हणून अब्जावधी रुपयाचं नुकसान या गणपती पेठेत झालं. या गणपती पेठेतल्या व्यापाऱ्याला 1 रुपया मिळाला नाही. प्रचंड घरं, साधारणतः 5 ते 10 हजार घरं सांगली जिल्ह्यामध्ये पडली. त्या ज्यांची घरं पडलीत आजही लोक रस्त्यावर राहत आहेत, काही फुटपाथवर राहत आहेत, काही धर्मशाळेमध्ये राहत आहेत. त्या लोकांना 1ही रुपया आजही मिळालेला नाही. 5,000 काय होतं? 5,000 ज्या लोकांची घरं बुडाली, माणसं मिळले, त्याने काय होतं? 5,000 10,000 काय होत नाही. येतोय तुमच्याकडे अशरफभाई, मला तुम्ही उत्तर द्या. महापूर येऊन गेल्यानंतर 5,000 मिळाले, 10,000 खात्यावर झाले, हे नंतरचे विषय आहे. पण महापूर इतक्या मोठ्या प्रमाणात येण्यासाठी प्रशासन आणि बीजेपी जबाबदार आहे असं त्यांनी म्हटले. तुम्ही सांगा, काय सांगाल? यांचा आरोप असा आहे, मी याला उत्तर देतो. मी अगदी काही दिवसापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या विषयामध्ये आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. महेश भाऊ खराडे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की नैसर्गिक बाब होती, पाऊस हा प्रमाणापेक्षा नैसर्गिक बाब होती, पण कंट्रोल करता आलं असतं. ते म्हणतात कंट्रोल करता आलं असतं. 1 मिनिट, कंट्रोल करता आलं असतं. प्रशासन कमी पडलं, बीजेपी कमी पडलं, आमदार साहेब कमी पडले असं म्हणणं आहे त्यांचं. बोला त्या विषयावर. प्रशासनानं एका 24 तासामध्ये ज्यावेळेस आम्ही मागणी केली, 24 तासाच्या आत हेलिकॉप्टर या ठिकाणी आलं. 110 बोटी आल्या. गिरीश महाजनांनी स्वतः 80 बोटी 24 तासात हेलिकॉप्टर आलं म्हणतात ते आणि बोटी आल्या. शिवसेनेचे येतोय आपल्याकडे, शिवसेने शंभूराज आहेत. महापूर आल्यानंतर 24 तासात हेलिकॉप्टर आलं आणि 110 बोटी आल्या अशा अशरफभाई म्हणतात. खरं आहे काय? या जिल्हा प्रशासनानं ह्यात पूर्णपणे हलगर्जीपणा केला आहे. प्रमुख सत्ताधारी पक्षातला घटक पक्ष म्हणून मला खोटं बोलायची काही गरज नाही. मी रोखठोकपणे मांडणार, प्रशासनानं जर सर्वे व्यवस्थित दिले असते, वरिष्ठांच्याकडे अहवाल व्यवस्थित दिले असते, लोकप्रतिनिधींचं जर ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. अनेक जणांचे इनशर्ट निघाले नाहीत, अनेक जणांच्या बुटाला पाणी लागलं नाही. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वाभिमान खान काँग्रेसकडे ठेवलाय. त्यांचा उमेदवारी अर्ज मागे गेला. मिर्जेत त्यांनी आम्हाला शानपणे शिकवाय नाही. मी काय सांगतो, गुंटेवारीचा विषय रास्त आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान रास्त आहे. शिवसेनेनं शेतकऱ्यांचे 990 कोटी ह्या इन्शुरन्स कंपन्यांच्या ऑफिसवर मोर्चा काढून केले. शिवसेना पक्षाचे अध्यक्ष ठाकरे, आमचे युवा सेना प्रमुख कार्यालय होतं रब्बीचं साहेब 990 कोटी रुपये 990 कार्यालयाकडे येणार आहे 24 तासात. मला नाही वाटत सामान्य लोक या ठिकाणी उभे आहेत. मला सांगा, 24 तासात हेलिकॉप्टर आलं होतं आणि 110 बोटी आल्या असं म्हणतात. महापूर 1 मिनिट, आवाज लोकांपर्यंत पोहोचू दे. यांचं मत आहे की 24 तासात हेलिकॉप्टर आलं आणि 110 बोटी आल्या होत्या. जनतेनं मला सांगावं की महापुराच्या काळात हेलिकॉप्टर 24 तासात आणि बोटी आल्या होत्या का? कुठेही बोटी आल्या नाहीत. खोटं बोल, रेटून बोल ही यांची विचारसरणी आहे भाजपची. आजपर्यंत कुठेही काही केलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. महापुरात आले होते का? कोणी नाही.
नाही, आम जनता विचारा त्यांना. यांच्याकडे शिल्लक असलेली बोट दिली नाही म्हणून तर तिथं दुर्ग हे घडलं, तिथं बोट पलटी झाली. उलट बोटी शिल्लक असून अशरफबाई बोटी दिला नाहीत म्हणून ब्रह्मनाळची घटना घडली असं म्हटलेलं आहे. ह्याच्यावरती तानाजीराव तुम्ही सांगा काय म्हणताय. 100% ब्राह्मणाची ऐका गडबड करू नका. 100% ब्राह्मणाची घटना ह्या प्रशासनामुळेच घडली. ह्याचं कारण आहे अशरफबाई आता गेलेत भाजपमध्ये, हे सुद्धा आमच्या बरोबर होते. आम्ही कलेक्टरांना आम्ही जाऊन स्वतः भेटलो, महापौर होत्या, कलेक्टरांना भेटलो, त्यांना सांगितलं बोट मागवा, एनडीआरएफचे जवान मागवा. त्यांनी सांगितलं आता काही आवश्यकता नाहीये, हेलिकॉप्टरची आवश्यकता नाही, वातावरण खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर येऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी मात्र हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्याचं फिरतं. मग हे कलेक्टरनी का आम्हाला खोटं सांगितलं जनतेला. आणि सर्वात महत्वाचं महापौर होते आमच्या बरोबर, खोटं बोलायचा विषय नाहीये. आणि हे संपूर्ण या ठिकाणी एक मिनिट आला लक्षात आला. शिवसेनेचे अनिल शेट्टी या ठिकाणी आहेत. मला सांगा, महापौर सहित सर्व इथल्या सामाजिक संस्था संघटनेने प्रशासनाजवळ जाऊन सांगून सुद्धा काहीच झालं नाही. आणि अशरफभाई तर म्हणतात की 24 तासात हेलिकॉप्टर आणि 110 बोटी आल्या. काय खरं आहे? बोटी हे उस्मानाबाद जिल्ह्यातून तातडीनं प्रशासनानं या ठिकाणी 20 बोटी मागवल्या. 24 तासात त्यांना बोलू द्या, प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. 24 तासात बोट, 110 बोटी आणि हेलिकॉप्टर आलं होतं का? हेलिकॉप्टर सुद्धा आलं होतं आणि बोटीही आल्या होत्या. त्यामुळं माणसं पुरातून प्रशासनानं बाहेर काढून या ठिकाणी केली. मात्र या ठिकाणी काँग्रेसला पोटात दुखा लागलाय. कार्यसम्राट आमदार यांनी या ठिकाणी 100 कोटी आणले, सांगलीचा विकास करतात. मात्र या ठिकाणी काँग्रेसला मुद्दा नाहीये की फक्त सुधीर दादांच्या नावानं ओरडायचं. 100 कोटी दादाने विकास केलेला आहे. काँग्रेस नुसतं ओरडतं, आरडाओरड करते. ॲडव्होकेट अमित शिंदे आहेत, 100 कोटी आणले म्हणतात विकास कामं आणि कार्यसम्राट सुधीर दादा असं म्हटलेलं आहे. त्यांनी काय सांगाल? खरं नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे मूलभूत सुविधा कुठल्याही दिलेल्या नाहीत, फक्त बांधकामं केलेली आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर जगवायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्या पलीकडे काय केलं नाही. एक मिनिट, मला अनेक गोष्ट सांगायची आहे. आमदारांचं काम हे काळजीवाहू काम आहे. महापूर आलेलं असताना बोटी नसताना आमदार शूटिंग करत फिरत होते, पाण्यात गेले नाहीयेत. हे जे सांगतायत की आम्हाला पाणी मिळालं पाणी महापुरामध्ये आमदार बोटीतून फिरत होते. आणि भारतीताई त्याने असा आरोप केला की कॉन्ट्रॅक्टर पोचले गेले, इथं फक्त बांधकामं दिसली गेली, मूलभूत प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. काय सांगाल? मूलभूत प्रश्नांकडे कोणतंही दुर्लक्ष झालेलं नाही आहे. मुळात एकच मुद्दा आता महापुराचा घ्यायचा. मी तुम्हाला इथं सांगते, ह्याच चौकामध्ये 2019ची एक मिनिट मला बोलू देत मॅडमना बोलू देत. एक विनंती आहे, या विषयावर बोलू देत. तुम्ही पहिल्यांदा मॅडम हे सांगा की कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचा उल्लेख केलाय, त्यांनी काय सांगाल? कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचं काम केलंय आमदारांनी आणि नदीतून बोटीतून फिरलेले ते ह्याचा हा प्रश्नच उत्तर द्या. आता विरोधकांनी जो आरोप केलाय की कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचं काम केलं, कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचं काम करण्याचा धंदा फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आहे. असले उद्योग आम्ही करत नाही आणि महापुराशिवाय यांच्याकडे कोणताही मुद्दाच नाही आहे. करीमभाई, मला सांगा, कॉन्ट्रॅक्टर पुसण्याचे खरा उद्योग हा काँग्रेस राष्ट्रवादीचा असं भारतीयांनी सांगितले, तुम्ही सांगा. यांनी कार्यसम्राट सुधीरदादा म्हटले, पण खऱ्या अर्थानं ठेकेदार सांभाळणारे ठेकेदार सम्राट सुधीरदादा म्हणावं लागेल. मोठमोठ्या इमारती बांधून किंवा बाकीच्या नियोजनामध्ये लक्ष न देता बाकीच्या ज्या गोष्टी घडवणं आणि ठराविक माणसं सांभाळणं, या गोष्टीमुळं हेच चुकीचं झालेलं आहे. आणि हे थोतांड आहे, लक्षात ठेवा. मग त्यांनी बोललेलं काँग्रेसाने संगोपन केलं. पोसायची कामं म्हणतात. जनतेमध्ये काय अडचणी आहेत, प्रश्न आहेत, मला जाणून घ्यायचा आहे. काय प्रश्न आहे? बोला. कुठं 5 वर्षात मला यांच्या सहमती आहे. त्यांनी 5 वर्षात काय केलं? 5 वर्षात रस्ता सांगायला, रस्ता खड्ड्यात रस्ता तेच समजना. आणि दुसरी गोष्ट यांची काय आहे, रोजगारी हाय. चेहरा बदलला म्हणतात सांगलीचा, महाराष्ट्राचा. 5 वर्षात हिने MIDC बंद केल्या, चेहरा बदललाच. कामगार सगळे घरात बसल्यात, चेहरा बदलला दिसतोय. दुसरी गोष्ट, कंपन्या बंद पडल्या, त्या कुठे जाणार? कुठल्या रोजगार कोण देणार? आणि म्हणतात रोजगार मी प्रत्येक वर्षी आम्ही 2,000 आम्ही रोजगार काढू. इथल्या मतदारसंघात रोजगार काढून गेले, रोजगार काय देणार? एक मिनिट, रोजगार येतोय चळवळींच्या, त्याचाही मुद्दा येणार. ते आहे. मला मॅडम सांगा,
त्यांनी जे म्हटले ते रोजगार बंद पडलेला MIDC जे बंद आहे इथला कारभार ते बेरोजगार झालेले तरुण काय सांगताय? बेरोजगारी तर आहेच आहे. 70-75% बेरोजगारी आहे आतामध्ये. सगळे 1.5 लाख धंदे बंद पडलेत, मोठमोठ्या इंडस्ट्री बंद पडल्यात. कशामुळं? फक्त भाजप सरकारच्या नियोजनामुळे बंद पडल्यात. आणि हे म्हणतात मूलभूत सोयी. मूलभूत सोयी काय म्हणजे यांना माहिती आहे का? आज मिरजेचे आमदार सांगलीत राहत आहेत, त्यांच्या घरासमोर 1.5 किलोमीटर रांग आहे कचऱ्याची. हे आम्ही दाखवून दिल्यावर कचरा उभटी होते. आणि 15 मूलभूत प्रश्न वेगळे आहेत. अशरफभाई मला उत्तर द्या, मूलभूत प्रश्न म्हणजे तरी नक्की माहिती आहे का? काय सांगाल तुम्ही ते सांगा आधी. हे बघा, मूलभूत प्रश्न म्हणजे या सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये जी लोक राहतात त्यांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे, त्यांना चांगल्या गटरी मिळाल्या पाहिजे, त्यांना चांगले शौचालय मिळालं पाहिजे, त्यांना रोजगाराचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. माझे परम मित्र ॲडव्होकेट अमित शिंदे म्हणतात बांधकाम करणे म्हणजे विकास नव्हे. बांधकामच्याकडे येतो. मूलभूत हक्काबद्दल बोलले तर रस्ते म्हणजे मूलभूत हक्कामध्ये घेतले त्यांनी, तुम्ही काय सांगाल? रस्ते मूलभूत हक्क सांगतायत हे तुम्ही काय सांगाल? नाही, रस्ते आहे पण रस्त्यावरती जाण्यासाठी ते ताकद पाहिजे. पोटाला अन्न नाही. इथं लोकांची बेरोजगारी केली आहे. सांगलीमधले 40% मुलं IT क्षेत्रामध्ये आहेत. या IT क्षेत्रामधली मुलं सांगलीमध्ये तुम्ही काय केलं? सांगली आज पेन्शनरची सिटी झालेली आहे. आज बाहेरचा कुठलाही नागरिक सांगलीत येऊ शकत नाही. सांगली शहराला बकाल केलं. एक उद्योगधंदा नाही, असणारे बंद केली तुम्ही. एक सुद्धा उद्योगधंदा नाही. 100 कोटी थांबवायला सांगितलं. कुठले 100 कोटी आणले? 1 मिनिट बोला तुम्ही. 1 मिनिट. 100 कोटी आलेले आहेत पण त्यांनी कोर्टात जाऊन 100 कोटीला स्टे दिलाय, अडकून ठेवलेत पैसे, असा त्यांचा आरोप आहे. अशरफभाईंचा आरोप आहे. तुम्ही काय म्हणताय? 100 कोटी मंजूर झालेले आहेत, त्यातले 70 कोटी महापालिकेकडे वर्ग झालेले आहेत. बाकीच्या वर्क ऑर्डर दिलेली आहे. वर्क ऑर्डर दिलेली नाही असं नाही, वर्क ऑर्डर दिलेली आहे. आचारसंहितेमुळे बरीच कामं रखडलेली आहेत. दुसरी एक गोष्ट, नुसता रोजगार निर्मिती. अशरफभाई 70 कोटी आलेले आहेत, 70 कोटी आलेले आहेत, महापालिकेकडे जमा केलेले आहेत, खात्री करून घ्या. सांगितले तुमच्या महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेनेने सांगितलेलं आहे. येतोय तुमच्याकडे. थांबा, जनतेमधून काय अडचण आहेत सांगा. पुढे या, पुढे या. थांबा 1 मिनिट थांबा. बोला, जनते बोलणार आहे, बोला. हॅलो. 2005 साली मी हातात घेतो म्हणजे बोलता येईल. 2005 साली सांगलीत महापूर आलता. ज्यावेळी सांगलीत महापूर आलता त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पतंगरावजी कदम साहेब होते. त्यांनी तात्काळ मदत दिली आणि त्यानंतर GR काढला. आणि आज आमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येऊन सांगतोय कुणाची मन कच्चा आहे काय, कुणाची चड्डी कच्ची आहे काय, त्या हिशोबावर आम्ही मदत देणार. हे सरकार खोटड बोलणारं सरकार आहे. आत्ताच अशरफभाई आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की 1000 कोटी रुपये आणले असं आमदारांचं म्हणणं आहे. ज्या सांगलीत, ऐकून घ्या, ज्या सांगलीत 4 बायका एका वेळी जर भांडी धुतल्या तर त्या गटारी तुंबत्यात, त्या ठिकाणी यांचं 1000 कोटी आणले असं या भाजपवाल्यांचं म्हणणं आहे. हे साफ खोटं म्हणणं आहे यांचं. माझं एवढंच म्हणणं आहे की याने संपूर्ण सांगली शहर पुरात असताना यांचा पालकमंत्री या सांगलीत आला नाही. आणि विकासाचं सांगतोय अशरफभाई, आज भाजपकडून विकास खरंच झालाय. सांगलीचा विकास खरंच झालाय. फक्त ज्यावेळी जी लोक भाजपच्या विरोधात बोलत होती त्यांचा विकास झालाय, त्यामुळे त्यांनी आज भाजपच्या समर्थनात बोलतात. जी शिवसेना गेल्या 2 महिन्यापूर्वी विरोध करत होती आज यांच्या खांद्याला खांदा लागून उभी आहे. याचं कारण हे विकास आहे. या विकासाच्या कारणामुळेच शिवसेना आणि आज भाजपची युती झाली आहे. मुद्दा पोहोचलेला आहे. मला सांगा 1 मिनिट. 1003 कोटी आले आहेत असं त्यांनी मत केलं पण विकास दिसत नाही कुठंच. पैसे आले, निधी खर्च केला. पुन्हा एक वार सर्व मतदारसंघात ज्या प्रतिक्रिया येतात की कोटीची कोटी उड्डाणे दिसत आहेत फक्त, पण विकास दिसत नाही. काय सांगाल? हे बघा, 1000 कोटी आला तर कुलदीप मूळ मुद्दा, मी परत मूळ मुद्द्यावर येते. 50 वर्षात यांनी काम केलं नाही. 1003 कोटीचं काय झालं ते सांगा. मूळ मुद्दा 1 मिनिट. 1000 कोटी आला नोटांचा रस्ता झाला. 1003 कोटी आलं तर काय म्हणताय तुम्ही? 1000 बघा, 1003 कोटी जर सांगली शहरात आले असते
तर या सांगली शहरात नोटांचे रस्ते झाले असते, पण आपल्याला सगळे खड्डेयुक्त रस्ते, म्हणजे खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत. आणि या भारतीय जनता पक्षाचं चळवळ मोडीत काढण्याचं, आमच्या सगळ्या सारख्या कार्यकर्त्यांना हद्दपार करायचं, म्हणजे आम्ही खून केला नाही, दरोडा घातला नाही, बलात्कार केला नाही, विनयभंग केला नाही, साधं पाकिट सुद्धा कोणाचं, आम्ही साधं पाकिट सुद्धा कोणाचं मारलं नाही, तरी सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हद्दपार. आणि जे खून, दरोडा, बलात्कार ते सगळे भाजपचे कार्यकर्ते झालेत आणि त्यांना शुद्ध करून आता अतिशय गांभीर्याचा मुद्दा आहे की कुठल्याही चळवळीत काम करणाऱ्या लोकांच्यावरती चळवळीतले गुन्हे असताना तडीपारी त्यांच्यावर निघते. ॲडव्होकेट मला सांगा तुम्ही इथं, ॲडव्होकेट अमित शिंदे, काय हे खरं आहे का? तडीपारीची नोटीस काढणं कितपत योग्य आहे? लोकशाहीमध्ये ही योग्य दिसतंय का? नाही, ज्यांच्यावरती खून, दरोडे, मोक्याचे गुन्हे त्यांना भाजपमध्ये सन्मानानं घेतलं जातं आणि आमदार त्यांच्या गाडीवरनं फिरतायत, जाहिरातबाजी करतायत. आणि ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, कडकनाथच्या प्रश्नावरती महेश भाऊने आंदोलन केलं, त्या आंदोलकांना तुम्ही तडीपार करता. आता या सरकारलाच, या भाजपच्या शिवसेनेला तडीपार करण्याची वेळ आलेली आहे. अशरफभाई, उत्तर द्या. बीजेपी म्हणून योग्य आहे का? कार्यकर्ते चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची नोटीस काढणे योग्य आहे का? हे बघा, आम्ही देखील चळवळीतनं आंदोलन करून, मला 1-2 मिनिटं बोलू द्या. चळवळीतून आम्ही देखील आंदोलन करून या पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही पक्षाचं काम करतोय. ज्या काही कायद्याच्या गोष्टी असतील, कायदा ठरवेल कुणावर. नाही, कायद्याचे ॲडव्होकेट अमित शिंदे या ठिकाणी आहेत. तडीपारीची नोटीस, चळवळीत काम करणाऱ्या माणसांवरती तडीपारीची गुन्हे नोंद करणे योग्य आहे का? मला बोलू दे. त्यांना त्या ठिकाणी महेश भाऊ खराड्यांना नोटीस आल्या आहे, त्याच्यावर त्यांच्याकडनं खुलासा मागला. हा प्रशासनाचा नोटीस पाठवणे योग्य आहे का? नोटीस पाठवणे योग्य आहे का? राजकारण नाही आहे. नोटीस पाठवणे योग्य आहे का नाही? नोटीस पाठवणे योग्य आहे का नाही? देतो ना. एकापेक्षा जास्त गुन्हे ज्यांच्यावर दाखल असतात त्या ठिकाणी कायद्याचा भाग आहे. त्या कायद्याच्या त्रुटीमध्ये त्याच्यात राजकारण बोलू का ना? ठीक आहे, तुम्ही सांगा. हे बघा, वस्तुस्थिती अशी आहे, महाजनादेश यात्रेच्या वेळी आमदार सुधीर गाडगीळ कुणाच्या बुलेटवर न फिरत होते, तो व्यक्ती कशा गुन्ह्यामध्ये आहे याची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे कुणाच्या वरती कुणाचे गुन्ह्याचे खोटं सांगू नयेत. दुसरी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हे सांग 1000 कोटी आणले, 100 कोटी नगरोत्थान. त्या मुद्द्याकडे तू अशरफभाई मला आता उत्तर द्या. खरेच ज्यांच्यावरती गुन्हे आहेत त्या बुलेटवरून जर आमदार साहेब फिरत असतील तर त्यांच्यावरती गुन्हे नाहीत, परंतु चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती नोटीस पाठवली जाते, हे कितपत योग्य आहे? नोटीस प्रशासनाच्या सांगण्यानं झालेली आहे. ऐका, माझं पहिला प्रश्न तुम्ही जो उच्चारला त्याचं उत्तर ऐकून घ्या. कायद्याचा जो भाग आहे त्या कायद्यामध्ये सरकारचा कायद्याचा भाग ते सांगतायत. सर्वसामान्य जनता ही कायदा सर्वश्रेष्ठ सांगेल. जनतेतून काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, काय सांगताय? मी स्वतः एक पूरग्रस्त आहे. 1 मिनिट, पुढे आवाज येऊ दे. या मी स्वतः एक पूरग्रस्त आहे. इथं सत्ताधारी बी आहेत आणि विरोधक बी आहेत. माझ्यांना एक रिक्वेस्ट आहे, मी स्वतः एक पूरग्रस्त असताना माझ्या घरामध्ये पाणी, म्हणजे मी इथं ठेशन चौकात राहिला आहे. घर पडल्यामुळे माझ्या घराचे जे नुकसान झाले, घर पडले पूर्णपणे, तर माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे की किती कोटे आले, किती कोटे गेले, किती फंड मिळाला, किती काम केलं, ह्या गोष्टीशी आम्हाला घेणं देणं आहे. आम्ही जनतेचे हे मतदार आहे. फक्त मला हे विचारायचं आहे विरोधकांना बी आणि सत्तेदारांना बी की आता जी घरं पडलेत, नोंद झालेली आहे, घर पडले, हा नोंद झालेली आहे. 5000 आले, 5000 नाही, 10,000 मिळाले का? 15,000 आलेले आहेत. 1,15,000 पहिले 5 आले, परत 10 आले. फक्त मला हे त्यांना हे विचारायचं आहे की जे आता घरं पडलेले आहेत, तुम्ही नगरपालिकेकडून एक पोथी भरून दिला पूरग्रस्तांना किट, त्याच्यामध्ये आमच्या गल्लीमध्ये किट आलंच नाही. आलं ते आम्ही बघितले बी नाही काय होतं त्या पोत्यामध्ये. बरं, आता माझा यांना एक प्रश्न असा आहे की जे आता घरं पडल्यात त्यांना तुम्ही आर्थिक परिस्थिती काय देणार आहे? घराच्या संदर्भातला प्रश्न आहे, मुद्दा पोहोचलाय. किटचं विचारतो. तुम्ही नगरपालिका बांधकाम परमिशनसाठी पैसे भरपूर घेता. जी घरं पडल्यात, माझं घर पडलं, तुम्ही माझ्याकडनं किती घेणार? घर पडलेलं आहे, पाहिजे मला घर पडलेलं आहे त्याच्यासाठी मदतीचं करणार आहे. आणि महत्वाचा त्यांनी प्रश्न विचारलाय की किट त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, त्यांच्या त्या गल्लीमध्ये किट पोहोचलेलं नाही. तुम्ही काय सांगताय? फक्त
हे बघा, फक्त दंगा करून निवडणूक जिंकता येत नसते हे सगळ्या जनतेला माहितीये. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला या स्टेशन चौकात यांनी दंगा केला, पण आमचे संजय काका 1.5 लाखाच्या मतांना निवडून आले. हेच मुद्दे यांनी मांडले. अगदी मुद्दा बरोबर आहे, ते निवडून आले, योग्य आहे. दंगा करून लोकशाहीच्या निवडणुका होत नाहीत, परंतु त्यांना किट मिळेल नाही त्या विषयावर सांगा. आज आचारसंहिता चालू असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी किट वाटपाचं काम राहिलेलं ही वस्तुस्थिती आहे, ती कुणीही नाकारा नाही. ऐका, तुमच्या बरोबर मी त्या मागणीत आहे की त्यात जर घोटाळा झाला असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. किट त्या व्यक्तीला मिळालं नाही, जनता म्हणून आता बोलले किट मिळालेलं नाही, हे योग्य आहे का अयोग्य आहे? किट काही योग्य आहे का अयोग्य आहे? किट मिळालेलं नाही, किट मिळालेलं नाही, किट मिळाली नाही ही काही अंशिता सत्य आहे, पण सगळ्यांनाच मिळालं नाही असं नाही आहे. किट वाटपाचं काम सर्वांना गरजेचं होतं का नव्हतं? 100% खरं आहे. घर पडलेलं आहे सर्वांपर्यंत किंवा घर पडलेल्या व्यक्तीपर्यंत किट मिळणं गरजेचं होतं का नव्हतं? आता त्यांच्याकडे महापालिका प्रशासनाचं किट पोहोचलेलं नसेल, पण अन्य स्वयंसेवी संस्थांचे किट आम्ही स्वतः किट या भागात प्रशासनाच्याकडे वटून किट पोहोचलं नाही त्यांना. तुमचं काय मत आहे तेवढं सांगा. या प्रशासनाच्या किटमध्ये 25 गोष्टी 25 प्रकारचं साहित्य त्यात आहे, त्यांना मिळालेलं नाही का नाही सांगा. 100% असेल. मिळालेलं नाही आहे, त्याला मिळालेलं नाही आहे. जरा 1 मिनिट बाजूला राहा. जनतेचे काय प्रश्न आहेत यासमोर? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावानं यांनी सरकार स्थापन केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारकाचं काय झालं? माझ्यासारखा युवक बेरोजगार आहे. स्वर्गीय आर पाटील यांनी प्रत्येक वर्षी 11,000 पोलीस भरती करत होते. ते 11,000 हे सर्वसामान्य कुटुंबातले होते. तसं यावर्षी तुम्ही प्रत्येक वर्षी 3,000 पोलीस भरती करत आहे. आत्ताची जर माहिती घ्यायला गेलं तर 3,500 पोलीस भरती तुम्ही जागा काढलेल्या आहेत. जवळपास 7 लाख लोकांनी अर्ज केलेले आहेत. त्यामध्ये MBA BBA असणारे विद्यार्थी आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सांगलीमध्ये भरीव मुद्दा टाकणारी बाब म्हणजे जिल्हा क्रीडा संकुल, जे युती सरकारच्या काळामध्येच इथं सांगली जिल्हा क्रीडा संकुल स्थापन झालं होतं. त्यामध्ये गोरगरीब खेळाडू सांगलीचे खेळत होते, मेडल मिळवत होते, नोकरीला लागत होते. आज ते नाशिकला ट्रान्सफर झाले. याविषयी कुणीही फीडबॅक घेतला नाही. शिवाजी स्टेडियम असू दे, परत आपलं तरुण भारत स्टेडियम असू दे, नाहीतर आंबेडकर स्टेडियम असू, यासाठी तुम्ही काय भरीव निधीत केला? खेळाडूसाठी काय केले? तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही लक्षवेधी म्हणून विधानसभेत कुठला एक प्रश्न सांगावा या विद्यमान आमदारांनी की तो तुम्ही मांडला. हे जर झालं तर मी स्वतः त्यांना मदत करतो. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. स्थानिक प्रश्नाबरोबर विधिमंडळाच्या याच्यामध्ये सुद्धा भाग घेणं गरजेचं असतं, ते बोलले. त्याच्याबद्दल काय सांगाल? काय विधिमंडळामध्ये एकदाही आमदार साहेब बोललेले नाहीत तिथं विधानसभेमध्ये, त्याबद्दल? हे बघा, आमदारांना बोलताच येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आमदारांना इथं आणा जनतेसमोर, आमदारांना बोलायला शब्दच पुरत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की पेढीवरचा पंत हा जनतेमध्ये उतरून काम करू शकत नाही, हे पुरात दिसून आलेलं आहे. त्यामुळे सांगलीकर जनतेतनं सोहळ्यातल्या प्रतिनिधीला नाकारलं पाहिजे, हे स्पष्ट मत आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की विकास केला म्हणून जे डंकोरा पिटला जावे, काँग्रेस राष्ट्रवादीने जे ठेकेदार पोचले त्यांनाच पोचण्याचं काम हे शिवसेना आणि भाजपचे लोक सध्या सांगलीमध्ये करतायत. वस्तुस्थिती अशी आहे की सांगलीमध्ये ऍडजस्टमेंटचं राजकारण चालू आहे, भाजपचं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं. वही पण भाजप आणि राष्ट्रवादीचं राजकारण चाललंय, त्यांचं ऍडजस्टमेंटचं तुम्ही काय सांगाल? म्हणजे ऍडजस्टमेंटचा बरोबर आहे, ऍडजस्टमेंटचा विषय आहे. पण शेवटी भारतीय जनता पक्ष हा देश विघातक असं किंवा देश जाती जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून या देशावर पेशवाई आणू पाहत आहे, आणि ती नको आहे. तर सर्वसामान्य माणसाला विकास पाहिजे, पण तो वेडा विकास नको आहे. सर्वसामान्य माणसाला आता शांतता हवी आहे. 370चं कलम काश्मीरमध्ये हटवलं, अभिनंदनास पात्र आहे. पण या जिल्ह्यामध्ये आम्हाला खायला अन्न नाही, कर्जमाफी हवी आहे, शेतकऱ्यांना खताला दाम हवा आहे, शेतीमालाला दाम हवा आहे, दुधाला दाम हवा आहे. आम्हाला किसान सन्मान योजनेतून अजूनही 2,000 रुपये मिळालेले नाहीत. म्हणजे हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला सोडवा. निश्चितपणाने आम्ही उदोदोद करतो. पण ठीक आहे, निश्चित विकास हवा आहे, पण वेडा विकास नको असं सांगितलेत. ज्योतिताई, मला तुम्ही सांगा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता क्रीडाचं सांगितलं. महापूर किंवा ह्या गोष्टी ॲडजस्टमेंट शिवाय सुद्धा सांगली या मतदारसंघामध्ये क्रीडाच्या संदर्भात सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रामधल्या अनेक अडचणी आहेत. क्रीडाचा विषय सांगितला त्याने, ग्राउंडचा, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? खेळाडूंना जे अपेक्षित प्रेरणा लागते ती इथं मिळत नाही आहे, नाशिकला जायला लागल्यात लोक, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा.
सर्वसामान्य आता नागरिकांनी जी भूमिका मांडली ते परफेक्ट आहे. या विद्यमान आमदारांना मूलभूत सुविधेबद्दल, क्रीडाविषयी यांना काही देणं घेणं राहिलेलं नाहीये. त्यांनी सातत्यानं नुसतं थापा मारणे आणि मोठे मोठे घोषणा देणे एवढ्यावर जमलेले आहेत. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार होते, त्याचं काय झालं? प्रत्येकाला 2 लाख रुपये दर, 2 लाख दरवर्षी नोकऱ्या लावण्यावरती त्याचं काय झालं? अगदी बरोबर आहे. बाकीच्या जुनेच मुद्दे पुढे येत आहेत. मनसेचे तानाजी सावंत या ठिकाणी आहेत. मला सांगा, छत्रपती शिवरायांचं स्मारकाचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं असेल, किंवा सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा विषय असेल, 5-5 वर्ष होऊन गेली, एक वीटही रचली जात नाही आहे. तेच मुद्दे पुन्हा 15 लाखांपासून सगळे पुढे येत आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? केवळ राजकीय निवडणुकीपुरता मुद्दा आहे. भाजपवाल्यांनी ह्या सर्व महापुरुषांना फक्त राजकारणापुरतं वापरलेलं आहे. ह्यांना ह्याचं काहीही करायचं नाही आणि ह्याच नावाने अनेक वर्ष राजकारण करायचं आहे. काँग्रेसवाल्यांनी पण तेच केलं. आता भाजपवाले काहीतरी नवीन करतील असं वाटलं, पण आता तेच करतायत. छत्रपतींचा पुतळा नाही, गड किल्ले नाहीत, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक नाही, बाबासाहेबांचं स्मारक नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये ह्यांना करायचंच नाही. मुळात फक्त जातीवाद करायचा आहे. जे प्रेसवाल्यांनी केलं तेच पुन्हा त्यांनी केलं असं मत आहे. हां, जे मनसेने आता सांगितले की जे राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, काँग्रेसने केलं तेच बीजेपी करते. शिवाजींचं स्मारक असेल किंवा आणि कुणाचं, त्याच्याबद्दल आपली भूमिका आहे? नाही, गड किल्ल्याच्या बाबतीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरती स्मारकाच्या बाबतीत जर म्हटलं गेलं तर या महाराष्ट्रामध्ये ह्या भाजपच्या सरकारनं सातत्याने जेवढे स्मारक आहेत, मग अण्णाभाऊ साठेचं असतील, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं देखील असतील, 2 कोटी रुपये परत गेले, त्याच्यावर त्यांनी लक्ष देखील केंद्रित केलं नाही. का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा असणारा भव्य स्टेडियम हवा असं सांगलीकरांची इच्छा होती. त्यासाठी निधी तिने दिलाच गेला पाहिजे होता. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, वसंतदादाची जन्मशताब्दीचा उत्सव साजरा का केला नाही? नीताताई सांगतात, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील, त्यांची जन्मशताब्दी महोत्सव शासनाकडे घोषित केली होती, पण राज्य शासनानं जाणून बुजून राज्यामध्ये ती शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी टाळाटाळ केली आणि तो कार्यक्रम केला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये चला गाड्यानं लढूया अन्यायाच्या उरावरी, जात आपली शिवरापरी च्या छत्रपती शिवरायांनी गर्जना देऊन जे मावळे गोळा केले आणि त्या मावळ्यांना सांगितलं, अरे अधीन लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं ते गड किल्ले भाड्यानं द्यायला लागले आणि छत्रपतीच्या इतिहासाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. या ठिकाणी अभिजित भोसले आहेत. येतोय, थांबा. या ठिकाणी अभिजित भोसले आहेत. मला सांगा, छत्रपतींचा विषय असेल किंवा पहिला शिवपोवाडा जो रशियामध्ये गायला अशा अण्णाभाऊ साठे असतील, यांच्याही स्मारकाचा सांगली जिल्ह्यातला प्रश्न प्रलंबित आहे. एक भोसले म्हणून तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये यामध्ये भोसले म्हणून सांगायची आवश्यकता नाही. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणूस असेल किंवा शिवरायांचा विचार मांडणारा माणूस हा शिवरायांचा मावळा आहे, शिवरायांचा विचार जपणारा मावळा आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवरायांचा मावळा म्हणून मी सांगेल की त्या शिवरायांचं नाव घेऊन फक्त आणि फक्त राजकारण करायचं काम या भाजपवाल्यांनी केलं आहे. ज्या ठिकाणी शिवरायांच्या पुण्यतिथीला ढोल पिटवले जातात, यांच्या मंत्र्यांना तिथं ढोल पिटवावं लागतं. एवढा आसुरी आनंद जर यांना होत असेल तर त्या शिवरायांच्या बद्दलची संवेदनशीलता काय हे यांना विचारा. तुम्ही काय सांगाल यांच्या भूमिकेबद्दल? शिवरायांच्या पुण्यतिथी दिवशी ढोल पिटणारे चुकीचंच आहे. ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. आनंद कधी व्यक्त करायचा आणि दुःख कधी व्यक्त करायचं हे जर तुम्हाला मला कळत नसेल तर तुम्ही माणूस म्हणायच्या लायकीचं नाही. ही वस्तुस्थिती आहे. ऐका, पण मगाशी माझ्या मनसेचे माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजपवाल्यांनी, शिवसेना कुठल्याही महापालिकेच्या सत्तेत नाही आणि आमचा ठेकेदाराचा बाबा काही संबंध नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल इंदू मिलमधलं, शिवशाहीर म्हणण्यापेक्षा ज्या माणसामुळं मुंबई महाराष्ट्राला मिळाली ते स्वर्गीय आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, अनेक अडथळे आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हे सरकार कुठंतरी त्या कामापर्यंत सुरुवात करते. वर्क ऑर्डर दिलेले विनायक मेटे त्या शिवसंग्रामचे जे प्रमुख आहेत, ते शिवस्मारकाचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्याचेही काही माणसं नेमली गेलेली आहेत, त्याची वर्क ऑर्डर दिलेली आहे. पण ही कामं होणार आहेत. ह्या महाराष्ट्राच्या या अस्मिता आहेत, त्या तुमच्या आमच्या वैयक्तिक अस्मिता नाही आहेत. महत्वाचा स्थानिक मुद्द्याला एवढ्यासाठी घेतलं होतं की छत्रपतींचं नाव वापरून बीजेपी सत्तेमध्ये आली होती, प्रत्येक ठिकाणी आली होती. तो सुद्धा या निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा आहे म्हणून या गोष्टी मांडल्या होत्या. आता अतिशय महत्वाचं येतोय. मला एक सांगा, वसंतदादांची जन्मशताब्दी झाली, 4 वेळा मुख्यमंत्री राहिले होते. मगाची नीताताई आपण होता का नाही माहीत नाही, पण नीताताई म्हणाल्यात की काँग्रेसवाल्यांनी केलं नाही, शासनानं घोषित करून सुद्धा, यांचं शासन असून सुद्धा बीजेपी शिवसेनेचं इथं जन्मशताब्दी साजरी झाली नाही. याच्याबद्दल तुम्ही बोला. वस्तुस्थिती अशी आहे की ह्यांना खोटा इतिहास रचायचा आहे.
उपाध्ये असतील, मुखर्जी असतील, ह्यांच्या जयंत्या, ह्यांच्याच पुण्यतिथ्या, बहुजनांच्या पुरुषांना काही स्थान आहे की नाही हे यातनं दिवसेंदिवस येत जाते. मला थोडंसं स्थानिक गोष्टीवरती असंही सांगायचं आहे की वस्तुस्थिती अशी आहे, हे म्हणतात आम्ही 1000 कोटी रस्ता आणला. आज सांगली इस्लामपूर रस्त्याची अवस्था काय आहे? हा पूर्वीचा जयंत द्रुतगती महामार्ग, पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीनं न्याय दिला नाही आणि आता भाजप शिवसेना देत नाही. सांगली इस्लामपूर रस्त्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे. आम्हाला निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवरती झाली पाहिजे. सांगली इस्लामपूर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात म्हणून केला, परंतु जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता आहे. आमदार सुधीर गाडगींच्या मतदारसंघाला हा जोडणारा रस्ता आहे, परंतु सुधीर गाडगीळ यांनी सांगली इस्लामपूर रस्त्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे विकासाच्या संदर्भात प्रयत्न केलेले नाहीत. ही देखील वस्तुस्थिती आहे. आमचं स्पष्ट मत असं आहे, निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर झाली पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट नमूद करायची आहे की विरोध जो चालू आहे ते सामाजिक कार्यकर्ते करतायत, विरोध जो चालू आहे तो स्वाभिमानीचे कार्यकर्ते करतायत, विरोध जो चालू आहे तो मनसेचे कार्यकर्ते करतायत. काँग्रेस राष्ट्रवादी विरोधक म्हणून कुठेही काम करत नाही. ही देखील दुसरी वस्तुस्थिती आहे. या पक्षांमध्ये सगळे मौनी बाबा आहेत. मगाची ऍडजस्टमेंटचं राजकारण म्हटलं ते खरं आहे. तुम्ही बोला. राष्ट्रवादी बरोबर आहे, तुम्ही स्वाभिमान साहेब महाराष्ट्रामध्ये कोणताही मुद्दा जर उपस्थित केला, बेरोजगारीचा मुद्दा असेल तर यांचं उत्तर 370 आहे, महागाईचा मुद्दा असेल तर त्यांचा उत्तर 370 आहे. मला बोलू दे, मग तुम्ही बोला. मला सांगा 370चाच मुद्दा मांडायचा असेल तर 5 राज्यामध्ये 371 लागू आहे, त्यातल्या 3 राज्यामध्ये मोदींनी लागू केले, त्याबद्दल का तुम्ही बोलत नाही? अहो तुम्ही या ठिकाणी परवा संजय नगरला धनगर समाजाचा भारतीय जनता पार्टीने मेळावा घेतला, त्या ठिकाणी खोटं बोलले की त्यांनी सांगितलं की राजे यशवंतराव होळकर चौकाचं नामकरण गाडगिळांनी केलंय. पण मी या ठिकाणी धनगर समाजाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने नम्रपणानं सांगेन, 212 ठराव नंबर 20/1/2012 साली ज्यावेळेला महाआघाडीची सत्ता होती त्यावेळेला राजे यशवंतराव होळकर असं नामकरण झालं आणि महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये येणार होती. त्याचं औचित्य साधून जाणून बुजून धनगर समाजाच्या महापुरुषाचं नाव त्या चौकातनं हटवण्याचं मापाप गाडगिळांनी केलंय. तिथं राजे यशवंतराव होळकर चौकाचं नामकरण असताना जाणून बुजून विजयनगर चौक असा बोर्ड लावला आणि त्याचे या ठिकाणी मी साक्षीदार आहे. मी ठिकाणी महाजनादेश यात्रा अडवण्याची भूमिका घेतली, त्यावेळेला तो बोर्ड काढण्यात आला. मग या ठिकाणी तुम्ही कुठल्या आधारे सांगताय? अहो तुम्ही परवा सांगितलं महापौरांनी की आम्ही अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवींचा पुतळा उभा करतो. अहो तुमची आता जायची वेळ झाली, पण धनगर समाजाच्या एकाही मुद्द्याचं तुम्ही या ठिकाणी निरसन केलेलं नाहीये. या ठिकाणी तुम्ही या स्थानिक मुद्द्यावर जर बोलायचं झालं, अहो महापुरामध्ये स्वतः मी तो या ठिकाणी RTI टाकलेला आहे. नाश्ता 50 रुपये या ठिकाणी महापुरामध्ये दिलाय, 130 रुपये जेवण. ठेकेदार आहे त्याच्यात सर्व पक्षीय काँग्रेस राष्ट्रवादी आणि या ठिकाणी मगाशी मी मॅडमनी सांगितलं, मगाशी मॅडम झालाय काँग्रेसचा रस्त्यावरचा कार्यकर्ता बांधतोय, पण काँग्रेसचे आतले नगरसेवक मगाशी मॅडमनी सांगितलं की आमदारांना कार्यसम्राट म्हणतात, तर ठेकेदारांनी आमदारांना कार्यसम्राट म्हणले, जनतेनं नाही म्हणलं. बीजेपीच्या वतीनं मला सांगा की 5 वर्षापूर्वी सुद्धा अहिल्याबाईंचा स्मारकाचा विषय असेल किंवा नामकरणाचा विषय असेल, निव्वळ अडचण त्याच्यामध्ये सुधीरदादांनी आणलं असं त्यांनी थेट आरोप केलाय. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांनी थेट आरोप केलाय. कोण याच्या संदर्भात उत्तर देते? हे बघा, धनगर समाजाच्या पहिल्या महापौराचा मान केवळ भारतीय जनता पार्टी आणि माननीय सुधीरदादा गाडगे यांनी दिलेला आहे. यांनी धनगर समाजाच्या नावावर आता डांगोरा पिटतात, हा चुकीचा आहे. गेल्या 50 त्यांनी ठराव नंबर सहित सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी लिखित स्वरूपात सांगितलं, कायदेशीर सांगितलं, ठराव नंबर सहित सांगितलं. सांगलीचे प्रथम नागरिक म्हणून धनगर समाजाचा मान फक्त सुधीरदादा गाडगे यांनी दिलेला आहे. आणि अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा लवकरच सांगली शहरात होणार आहे. आणि खोटी आश्वासनं देऊ नयेत आणि जातीपातीचं राजकारण करणारे आमचे आमदार नाहीत. आम्ही केवळ माणुसकीचं राजकारण करतो. धन्यवाद. माणुसकीचं राजकारण तसं करतो म्हटलं त्यांनी. आज नाही तर उद्या अहिल्याबाईंचा पुतळा सुद्धा स्मारक सुद्धा होईल. खरं आहे का? पटतात का त्यांचा मुद्दा? एक पण मुद्दा पडत नाही. आज 5 वर्ष झालं आयलंड कोसळायला लागला, तरी अजून पुतळा आलेला नाही. अहिल्यादेवींचा 5 वर्षापूर्वी तेच म्हटलेले, अजून पुतळा आलेला नाही अहिल्यादेवी होळकरांचा. का फसवा लागले? ते सगळेच फसवलेत. एक पण यातला कोण खरं बोलत नाही.
ठीक आहे, सगळेच फसवतात असंच थेट आरोप त्यांनी केलेला आहे. ॲडव्होकेट अमित शिंदे मला सांगा, सगळे फसवतायत असं म्हटले, तिथं उभा राहिले सर्वांचे, काय खरं आहे काय खोटं आहे? नाही, सामान्यांची भूमिका बरोबर आहे, पण मला एक सांगायचं की मुद्दे निवडणुकीचे कायम भरकटवले जात आहेत. महापुराच्या बाबतीत तुम्ही फक्त किट गोटा हे सगळं सोडून द्या, परंतु इथल्या लोकांची जी आर्थिक परिस्थिती कोलमडली ह्याच्यासाठी RBIनं 2016ला गाईडलाईन दिलेत, मास्टर डायरेक्शन लावा. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेणं गरजेचं आहे. आमदार म्हणतात मी कार्यालयात बसून यंत्रणा हलवली. कार्यालयात बसून तुम्ही मास्टर डायरेक्शनसाठीची DCCची मीटिंग का नाही घेतली? तुम्ही फोन आपत्तीचे निवारणाचे फोन स्विच ऑफ केले. फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना फसवण्याचं काम चालू आहे. इथं मगाशी आशिष कोरी यांनी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य लोक, सर्वसामान्य लोक रस्त्यावरती उतरत आहेत, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावरती उतरत आहेत, मनसे स्वाभिमानी रस्त्यावरती उतरत आहेत, परंतु बाकी सर्वांचं या ठिकाणी संगनमत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. बरोबर आहे. महाजनादेश यात्रेमध्ये एकीकडे तुम्ही कोट्यावधीची वृक्ष लागवड करायची घोषणा करता आणि महाजनादेश यात्रेमध्ये हजारो वृक्षांची कत्तल करता. महाजनादेश यात्रेसाठी तुम्ही सांगलीकरांना वेटीस धरतात, बिलं लावतात. आता नीताताई इथे गेल्या, भाजपचे प्रतिनिधी इथं उपस्थित नाहीत, काल पक्षात प्रवेश केलेली इथं भाजपच्या वतीने उत्तर देत आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाही, तुम्ही एवढंच सांगा की हे जे तुम्ही सांगताय उत्तर देताय, या प्रश्नावरती, सांगलीच्या प्रश्नावरती कुठली निर्णायक भूमिका तुम्ही विधानसभेमध्ये मांडली हे तुम्ही सांगू शकत नाहीये. ठीक आहे, महाजनादेशचा विषय आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक यात्रा काढली होती. महाजनादेश यात्रा सुद्धा या ठिकाणी निघाली. जनतेला नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागला, झाडांची कत्तल झाली, असा थेट आरोप सर्व जनतेने इथे केलेला आहे. ॲडव्होकेट अमित शिंदेने केलेला आहे. खरं आहे काय हे? महाजनादेश यात्रेमुळे झाडांची कत्तल झालेली नाही आहे, झाडाच्या फांद्या तोडल्या गेलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ज्या फांद्या लाईटच्या खांबांना, विजेच्या तारांना आणि मुख्यमंत्र्यांची प्रोटोकॉल आणि सुरक्षेची जबाबदारी आहे. कुठं तर एखाद्या फांदीला झाड, जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला, वीज खंडित झाली होती, ही गोष्ट खरी आहे का? ही लाईट वीज झाडं तोडताना लाईट वीज खंडित झाली. ज्या ठिकाणी वायरी घासण्याची शक्यता, सामान्य लोकांना विचारा, महाजनादेश यात्रेमध्ये त्रास झाला सामान्य लोकांना? काय मत आहे तुमचं? त्रास झाला का? भरपूर झाला त्रास. हो, लोकांना त्रास झालाय, लोकांचं असं मत आहे. एक मिनिट, हा सांगा. महाजनादेश यात्रेचा जो रथ होता तो किती फूट होता? तुम्हाला माहिती होतं ना तारा किती फुटावर आहेत? ती जी यंत्रणा जर महापुरात राबली असती तर एवढी दुर्घटना घडलीच नसती. विकासाच्या नावाने नुसत्या बोंब आहेत. या सांगलीचा विकास काही झाला आहे सर्वसामान्य जनतेला माहित आहे. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. आज सिव्हिल चौकातला जो रस्ता आहे त्याची जी दुरावस्था आपण सगळी बघतच आहोत. जवळजवळ बघायला गेलं तर आज सगळी बेरोजगार, युवक पिढी बेरोजगार आहे. काय करायचं आम्ही या सर्वसामान्य माणसांनी? बेरोजगारीचा प्रश्न आहे. महाजनादेश यात्रेनं, भारतीताई मला सांगा, महाजनादेश यात्रेमुळे ती यंत्रणा जर महापुरात राबली असती तर अधिक चांगलं झालं असतं, असं मत आहे तुमचं? काय नाही, अत्यंत चुकीचं हे वक्तव्य आहे की महापुरामधलं आणि महाजनादेश यात्रा या दोन्हीचा अर्थार्थी काहीही संबंध नाही आहे. हे खोट्या पद्धतीने बोलतायत. महाजनादेश यात्रेसाठी जनतेला कोणत्याही पद्धतीनं वेटीस धरलेलं नाही. हे चुकीचे आणि खोटे आरोप आहेत. अर्थार्थी काही संबंध नाही त्यांनी म्हटलेले आहेत. मला हा स्थानिक सावंत तुम्ही सांगा, अर्थार्थी काही संबंध नाहीत म्हणतायत, महाजनादेशचा आणि महापुरात संबंध नाही. बरोबर आहे, खोटं बोलतायत. या मला त्या भाजपवाल्यांनी सांगावं, महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री रस्त्यावरून फिरतोय आणि पुराच्या वेळेला हेलिकॉप्टरने फिरतोय, ही कुठली पद्धत आणि संबंध नाही काय म्हणताय तुम्ही? करीमभाई मला सांगा, महाजनादेश यात्रेच्या वेळी जमिनीवरून फिरले, मात्र पुराच्या वेळेस हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फिरले, काय सांगाल? महापुराच्या वेळेला जमिनीवरती ही सर्वसामान्य लोक फिरले, पण हेलिकॉप्टर मधनं मुख्यमंत्री फिरले आणि फक्त निघून गेले. पण या 2005 आणि 2006च्या महापुरामध्ये ज्या वेळेला लोकांची चुलीमध्ये पाणी गेले, घरं बुडाली, त्यावेळेला महाराष्ट्राचा गृहमंत्री RR पाटील स्वर्गीय आणि स्वर्गीय पतंगराव कदम आणि स्वर्गीय मदन भाऊ मंत्री असताना या सांगलीमध्ये एखादा कावळा जर शॉक लागून मेल्यानंतर हजारो कावळे काव काव करतात. त्या पद्धतीनं माझ्या घरटातल्या लोकांचा जीव धोक्यात आहे. पतंगराव कदमांनी, RR पाटलांनी आणि मदन पाटलांनी हेलिकॉप्टर घारी आणि काळासारखं उडून लोकांना मदत केली आणि अलमट्टीचा जर पाणी नाही सोडलं तर गृह खात्याच्या ताकदीनं उडवून लावू ही धमकी देऊन लोकांना ताकद आणि त्रास देण्याचं काम त्या पाटलानं केला. आणि आत्ताचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री नुसता हे गाडे वरनं गेले पण खाली जमिनीवरती आले नाही, पाण्यात पाय ठेवले नाही. अरे पाण्यात पाय ठेवून यांची घरं बुडतात.
त्या लोकांची घर वाचवण्याचं काम आमच्या नगरसेवकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. काकानगर मधला एका कुटुंबातल्या एका महिलेचा संसार पाण्यातनं बाहेर आमच्या माणसाला महाजनादेश यात्रेनिमित्त रस्त्यावरून फिरले आणि महापुराच्या वेळेस हेलिकॉप्टर मधून आले. ही योग्य आहे का अयोग्य आहे? हे पूर्ण अयोग्य आहे. कारण एक मिनिट, दिलीप पाटलासारखा एक सांगलीतला एक रहिवासी माणूस त्याच्या मुलाला रुग्णालयात घेऊन चाललं होतं. त्याला मुख्यमंत्री जाणार आहेत. झाडाची कत्तल तर झालीच, पण इलेक्ट्रिक पोल आणि वायरी आडव्या आहेत. त्या लाईटी आणि वायरी कंप्लीट मोडून टाकल्या. दवाखान्यातली यंत्रणा बंद पडली. आयसीयू मधला संपूर्ण यंत्रणा बंद पडली. बंद पडल्यानंतर माणूस मृत्यूच्या दाढेत गेला होता. याला कारणीभूत हे मुख्यमंत्री आणि भाजपचं सरकार लक्षात ठेवा. महापुराला कारणीभूत मुख्यमंत्री आणि भाजप हे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही काय म्हणता? महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि ही आपत्ती संपूर्ण देशात येत असते. ज्यावेळी आमच्या सरकारनं नदी जोड प्रकल्प आणलेला होता तो प्रकल्प सगळा राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं पाण्यात बुडवला आणि त्याचं महापाप आमच्यावर थोपवलं आणि विरोधकांकडे महापुराशिवाय कुठलाही मुद्दा शिल्लक नाही. ठीक आहे, महापुराशिवाय कुठलाही मुद्दा शिल्लक नाही यांचं मत आहे. आणखी मुद्दे आहेत समाजाचे काहीतरी सांगितले जनतेचे. मला शेरी नाल्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बघा, शेरी नाल्या संदर्भात मी बोलेन, फक्त एक मिनिट सांगतो. पाण्याचा प्रश्न आहे. बरेच वर्ष इथलं राजकारण शेरी नाल्याभोवती फिरलं, ते देत आहेत उत्तर. बीजेपी आणि सेना किंवा काँग्रेस नाही उत्तर नको. बीजेपी आणि सेनाशिवाय मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. मला इथं सांगा, शेरी नाल्याच्या प्रश्नावरती, इथल्या पाण्याच्या प्रश्नावरती बरेच वर्ष राजकारण चाललं, ते सांगा. ते मांडल्यानंतर हे सांगा आधी. शेरी नाल्या संदर्भामध्ये असेल, या शहरालगतच्या MIDC संदर्भात असेल, आमदार 4 भाजपचे आमदार भारतीय जनता पार्टीला 2 वेळेला लोकसभा दिलेली आहे. MIDC विकसित केली नाही. शेरी नाल्याचा प्रश्न सोडवलेला नाही. अजूनही फेसाळलेला नाळा नदीमध्ये मिसळतोय. शुद्ध हवा, शुद्ध पाणी हे विषय आहेत हे यांना वाटत नाही. केवळ जी रोजची कामं आहेत, रस्ता केला म्हणजे झालं. डेंग्यूनं किती लोक मृत्युमुखी पडलेत ह्याचं सुद्धा कुठेतरी घेतलं पाहिजे. गेली राज्यामध्ये यांची सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, परंतु ह्या भाजपच्या उपमहापौरांना पेशंटसाठी अँब्युलन्स नाही म्हणून माझी कार देऊ का असं म्हणायची वेळ आली. हे विषय आहेत, हे या लोकांना असं वाटत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट की महापुराच्या वेळेला स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील हे असं म्हणाले की माणसं मेल्यावरती तुम्ही या ठिकाणी येणार आहात का? ही यांची कार्यक्षमता यातनं सिद्ध होते. एक अतिशय महत्वाचं, अभिजित मला सांगा, स्वतः सभापती म्हटले सांगलीवाडीचे आपले अजिंक्य पाटील, माणसं मेल्यानंतर इथे यंत्रणा कामाला लागणार आहे का? याबद्दल आपलं काय मत आहे? वस्तुस्थिती आहे त्यांचं. जर तुम्ही आजही फेसबुकच्या जर वॉलवरती जाऊन बघितलं तर सभापतींच्या वॉलवरती तुम्हाला दिसेल की माणसं मेल्यानंतर सांगलीवाडीत यंत्रणा येणार का? जर पूर येणार आहे आणि सांगलीवाडीला आपण नंतर पुराची परिस्थिती वाढल्यानंतरच यंत्रणा देऊ शकत तर त्याची पूर्वतजवीज अगोदरच प्रशासनाने करणं आवश्यक होतं. महापालिकेत सत्ता यांची, जिल्हा प्रशासन आमदार खासदार म्हणून यांच्या ताब्यात, पालकमंत्री यांचे, वरती सगळी सर्व सत्ता राज्यात यांची, यांच्याकडे पूर्वनियोजन कोणतंही नव्हतं. तर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की ज्या वेळेला पुराची परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली तर त्यावेळेला सर्वात प्रथम जर कोण काम करायला सुरुवात केली असेल तर विरोधक म्हणून सर्वात आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. ठीक आहे, विरोधक म्हणून तुम्ही आलात. मला सांगा, भारतीत आहे सभापतीच स्वतः असं म्हटले की माणसं मेल्यानंतर यंत्रणा कामाला लागणार का? प्रशासनावरती वचक नाही का? इथला आमदार खासदार मंत्री केंद्रात राज्यात सगळं असून महापालिकेत सत्ता असून सुद्धा एका सभापतीला महापालिकेचे असं म्हणावं लागते. तुमची काय भूमिका आहे? सभापतींनी जे काही वक्तव्य केलं असेल त्याबाबत आता मला काही बोलायचं नाही आहे. पण ज्यावेळी मी आता बघते ही विधान परिषदेची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक आहे. एकच मुद्दा घेऊन स्वतः सभापतीनं म्हणायला लागलं सांगलीवाडी हे काय छोटं गाव आहे अशातला भाग नाही, तिथंही माणसं राहतात. उद्विग्नपणे एका लोकप्रतिनिधीला जो सभापती आहे त्यांना जर म्हणावं लागत असेल की माणसं मेल्यानंतर प्रशासन जागं होणार का? ती भूमिका महत्वाची आहे. काय सांगाल? सांगलीवाडीमध्ये सगळी यंत्रणा पोच झालेली होती. तिथं मोठ्या प्रमाणात सभापती खोटं बोलले असंही मी म्हणणार नाही, पण महापालिकेची यंत्रणा वाडीमध्ये पोहोचलेली होती. आमच्या विरोधकांना महापूर सोडून मुद्दा नाही हे मी परत सांगते. आणि मताचा पूर आमच्याकडे येणार आहे. आणि ठीक आहे, मताचा पूर त्यांनी सांगितलंय. सभापतींनी जी भावना व्यक्त केली, सभापती आणि त्यांचे वडील माजी आमदार दिनकर तात्या पाटील हे सांगलवाडीमध्ये स्वतः हजर होते. गावकऱ्यांनी 2005चा पूर डोक्यात ठेवला होता आणि 2005च्या पुराच्या ऐका बोलावलं ना मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यालोय.
त्याच प्रश्नाचं उत्तर देतो. मला सांगा, प्रशासनावरती वचक आहे का नाही? केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता असून सुद्धा प्रशासनावर वचक आहे का नाही? केलं होतं. आयुक्त, सांगली महापालिकेचे आयुक्त हे 5 जिल्ह्याचे आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष आहेत. खरं म्हणजे मागच्या वेळेला 2005ला जसा पूर आला, लोकांची मानसिकता ही त्याच पुराची होती. लोकांच्या जागृती झाली, महापालिकेनं दौंडी पेटवली, पण 9,000 नागरिकांसह सभापती आणि त्यांचे वडील सुद्धा सांगलवाडीत पुरात अडकले होते. त्यांची आगतिकता होती की माणसं अन्ना पाण्याविना मेली तर तुम्ही इकडे येणार आहे का? अगदी बरोबर आहे, पण तो महत्वाचा विषय नाही असं भारतीताई म्हटल्या. 9,000 लोक तिथं आहेत, वाडीमध्ये आहेत. जर ती उद्विग्नता प्रशासनावर वचक आहे का नाही इतकं सांगा. प्रशासनावरचा वचक असण्यापेक्षा प्रशासन मस्तवाल झाले. प्रशासन कुणाचं ऐकत नाही आणि NDRFच्या हातात गेल्यानंतर बोटी कुठल्या घेता आल्या नाहीत. आपल्या दुष्काळी तालुक्यातल्या प्रशासन अपयशी ठरलंय. प्रशासन अपयशी ठरलंय, शासन अपयशी नाही ठरलं. शासनानं जर ह्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली असती तर वचक बसला असता. शासनानं अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली नाही. येतोय, शासनानं अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली नाही. जनतेतून मला उत्तर हवं आहे, कोण कारणीभूत ठरलंय? याला शासन जबाबदार ठरलंय का प्रशासन? कोण सांगताय? या इकडे आहे त्या बोला. जनतेने आता शहाणं बनावं. 100 कोटी जे आलं होतं ते फक्त फेर अँड लवलीसाठी गेलेलं आहे यांचं, म्हणून आता जनतेने शहाणे. फेर अँड लवली काय खोटं बोललं नाही, काय केलं नाही. 100 कोटी जे आले विकास कामासाठी ते फेर अँड लवलीसाठी गेले. माझ्या बायकोला मी काय सांगतो, आंघोळ केली चांगली दिसत, फेर अँड लवलीला मी कामाला जाते. ते फेर अँड लवली म्हणजे माझी बायको शिवत्या TV आण म्हणून नाही, फेर अँड लवली दिलेले. तसं जनतेला फेर अँड लवली दिलेले. शासनानं 100 कोटी फेर अँड लवलीमध्ये गेलं. शासनाचे 100 कोटी फेर अँड लवलीमध्ये गेलेत असं त्यांचं मत आहे. फार कमी वेळ आहे आपल्याकडं. मला एक मुद्दा आश्रफभाई सांगा, एक मुद्दा सांगा. हे बघा, मी सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदार आहेत. सगळ्यांना माहीत पडलंय की विरोधांकडे फक्त जाता तेच मुद्दा बोलतो. ज्या विरोधकांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं जे किट वाटप केलं गेलं त्याच्यावर महापौरांचा फोटो चिटकवला, त्याच्यावर ज्यांनी आक्षेप घेतला, आज त्यांनी महापुरामध्ये स्वतःचा फोटो चिटकून 2 महिने आधी विधानसभेचं ब्रँडिंग केलं. त्यामुळं विरोधकांकडं शासनाचा पैसा, प्रथम नागरिक शासनाचा असतोय, यांच्याकडे कुठला मुद्दा नाहीये. त्यामुळे महापौरांचा मुद्दा सोडावा, विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, एवढंच मी सांगतो. फार कमी येऊ द्या, मला फार कमी येऊ द्या. 1 सेकंद, मला 1 मिनिटात शिवसेनेचे अशरफभाईने आता म्हटले की आम्ही फोटोला ब्रँडिंग केलं, पण त्यासाठी पैसा सुद्धा स्वतःच वापरला. जनतेच्या कराच्या पैशावरती स्वतःचं ब्रँडिंग केलं नाही. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांचे फोटो ना त्याच्यासाठी पैसा जनतेच्या करातला होता, लक्षात ठेवा. ब्रँडिंग केलं नाही, मदत केली. ठीक आहे, मदत ब्रँडिंग हा विषय नंतरचा आहे. कुठले मुद्दे घेऊन शिवसेना या महायुतीमध्ये सोबत आहे आणि काय चर्चेला जाईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचे उरलेले 10,000 खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावेत. यासाठी आम्ही नाही, बऱ्याच जणांचे पैसे तरी राहिलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारायची नाही. आपण सत्ताधारी आहोत, जी जबाबदारी आहे ती स्वीकारली पाहिजे. ज्यांचे पैसे खात्यावर जमा झाले नाहीत ते लवकरात लवकर होतील. त्याचबरोबर सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे. ती बाजारपेठ उद्ध्वस्त झालेल्या बाजारपेठेतले इन्शुरन्स कंपन्यांच्याकडनं व्यापाऱ्यांना जो छळवणूक चालू आहे, त्यासाठी ही निवडणूक झाल्या पहिल्यांदा ह्या इन्शुरन्स ऑफिसला दणका आम्ही देणार आहे. आणि ह्या आमदारांना सुद्धा आम्ही सांगितलं की या बाबतीत आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि व्यापाऱ्यांचं जे हजारो कोटीचं नुकसान झालंय ती भरपाई घेऊन द्यावी लागेल. त्याचबरोबर ह्या गुंटेवारीतील प्रश्न आहेत, गुंटेवारीला भागातील नागरिकांचे घरं 7-12 लागण्याचे प्रश्न आहेत. यासाठी शिवसेना. मला सांगा, कुठले मुद्दे प्रचारात घेऊन तुम्ही विजयाचा दावा करताय? आमचे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी 5 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असू दे, उज्ज्वला गॅस असू दे, अनेक योजना त्यांनी कार्यान्वित केलेल्या आहे. प्रधानमंत्री योजना असू दे, सर्व मुद्दे विकासाचे घेऊन आमचे आमदार सर्व मुद्दे विकासाचे मुद्दे घेऊन ते पुढे जाणार आहेत. काँग्रेसच्या वतीने करीमभाई, 1 सेकंद. करीमभाई, मला सांगा काय मुद्दे असतील प्रचाराचे आणि विजयाचा दावा काय करा? विजयाच्या संदर्भात काय सांगाल? महाआघाडीकडून उमेदवार उभे आहे. विजय जे आहे, विजयाच्या बाबतीची भूमिका आहे, हे मध्यंतराच्या काळामधली गोष्ट वेगळी होती. पण आज या भाजप आणि शिवसेनेच्या राज्यामध्ये बहुजन समाज आणि धर्मनिरपेक्ष लोकांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठा माणसावरती अन्याय करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यामुळं इथले मतदार यावेळेला जागरूकतेने मतदान करणार आणि भाजप शिवसेनेचा भ्रमाचा भोपळा जो विजयाचा तो फुटून जाईल आणि काँग्रेसचाच विजय निश्चित होईल, यातील मात्र शंका नाही. ठीक आहे, या ठिकाणी समारोपाकडे आहे. काय बोलताय? विजयाबद्दल बोला.
हे बघा की आतापर्यंत तरुण कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. गेली 50 वर्ष सांगलीच्या राजकारणात मी आहे. काँग्रेसवाल्यांनी किती म्हटलं तरी 60 वर्षे माझे सगळ्यांचे संबंध आहेत वसंतदादापासून. सांगलीचा विकास कुणी केला, 5 वर्षात गाडगीळ साहेबांनी काय केलं किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेनेनं काय केलं, ह्याच्यापेक्षा मागं जाऊन बघा. 60 वर्षात शेरी नालाचा प्रश्न का सुटला नाही, गुंठेवारीचा प्रश्न का सुटला नाही, रस्त्याचे प्रश्न. एक मिनिट बोलू दे ना. सारखं नाही, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप नाही भाजप शिवसेनेचा मुद्दा भाजप. आता यांनी सांगितले 25 तारखेला कळेल तुम्हाला काय निकाल लागणार आहे आणि झेंडा कोणाला फडकणार आहे हे 25 तारखेला जनता ठरवेल. ठीक आहे, यांनी मुद्दा अतिशय योग्य मांडलेला आहे. 25 तारखेला जे काय आहे ते जनता ठरवेल की कुणाचा झेंडा लागणार आहे. तुर्तास सांगलीच्या विधानसभेच्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी या ठिकाणी लोकांनी जनतेमधून आल्या गोष्टी सगळ्या येतोय मी थांबा एक सेकंद. अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेले गेले. प्रश्न असा आहे की कोण उमेदवार जिंकणार, कोण उमेदवार हारणार, यापेक्षा सुद्धा इथली लोकशाही व्यवस्था, इथली परिवर्तनवादी व्यवस्था टिकली पाहिजे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. इतकंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. आपण पाहत राहा SBN मराठी. धन्यवाद. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग. डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं. माइक चल जाओगी. नहीं नहीं. तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना.
50% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2019 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात। आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही। काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाट्या, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा, माय भूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। किंग स्टार ॲक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 89 56 89 01 44। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी?
होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.